नमस्कार, मी सुषमा. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एक प्रश्न विचारू का आज? मी कशी दिसते? तुम्हाला वाटत असेल की काय वेड्यासारखी आज प्रश्न विचारते, पण नाही. ह्या प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपलं कौतुक कुणीतरी करायला पाहिजे. आणि आज आपल्या सगळ्या दर्शकांचे कमेंट्स मी अपेक्षित करते की त्यांनी कमेंट्स करून सांगा की मी आज कशी दिसते, कारण आज मी जरा स्पेशल तयारी केली आहे. त्याचं कारणच असं आहे की आज आपण प्रसाधन, म्हणजे जे कॉस्मेटिक्स असतात, सौंदर्य प्रसाधनं असतात, अ, अलंकार असतात, या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या सगळ्या वस्तूंमुळेच एका स्त्रीचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नुसतं स्त्रीचंही नाही, काही गोष्टीत पुरुषांचंही व्यक्तिमत्व खुलून दिसतं. त्याच्यामुळे त्याला वगळता आपल्याला चालणार नाही. पण ह्या प्रसाधनाबद्दल एक खूप खोलात विचार कधी आपण केला आहे का? केला नसेल तर आत्ता आम्ही तुम्हाला काय म्हणतात त्याला, की मजबूर करणार आहोत, की तुम्ही या विषयावर आता विचार करा. कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये याच विषयावर बोलायसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर स्मिता होटे. त्यांनी रिसर्च माइंड त्यांचं आहे आणि LED कॉलेजच्या त्या प्राध्यापिका, रिटायर्ड प्राध्यापिका आहेत. आणि त्यांनी प्रसाधन या सगळ्या विषयावरती रिसर्च केला आहे. चला तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करते. नमस्कार मॅम. नमस्कार. नारायणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आभार. कसे आहात तुम्ही? मजेत. खूप छान वाटतं इथे येऊन. बरं, थँक्यू. आणि तुम्ही आपल्या दर्शकांना थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्या. तसं तर मी सांगितलं आहे, पण तुम्ही अजून जास्त सांगू शकाल तुमच्या अ, विषयावर? नाही, मला असं वाटतं की माझं बोलणं हाच माझा इंट्रो राहील. हो. मी प्रोफेसर रिटायर्ड सांगितलंच. हां. अनेक भाषणं दिलेली आहेत आकाशवाणीवर वगैरे, बरं. व्याख्यानं दिलेली आहे आणि पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे. आणि हा माझ्या आवडीचा विषय आहे, बरोबर आहे. कॉस्मेटिक्स हा. आणि तुम्हाला एक स्कॉलरशिप पण मिळालेली आहे. हो, हो. मला माझ्या PhDसाठी सुद्धा UGCची स्कॉलरशिप मिळाली आणि विशेष म्हणजे कॉस्मेटिक्स या विषयावर सुद्धा रिसर्च करण्यासाठी मला स्कॉलरशिप मिळाली UGCची. क्या बात आहे. आणि तुम्ही संस्कृत विषयाच्या लेक्चरर, बरोबर? हो, हो, हो. तुम्हाला हा सब्जेक्टच का निवडावा वाटला? म्हणजे असं झालं की मी अनेक कॉन्फरन्समध्ये या विषयावर रिसर्च पेपर वाचले आणि मग हळूहळू माझ्या मनात हा विषय आकार घेत राहिला की आपण या विषयावर रिसर्च करावा. कारण की या विषयावर शास्त्रशुद्ध म्हणजे कॉस्मेटॉलॉजी या विषयावर आमच्या कॉलेजमध्ये खास डिपार्टमेंट आहे आणि त्यावर म्हणजे डिग्री कोर्स चालवला जातो. तर हे सगळं कॉस्मेटिक्स आहे, हे पाश्चिमात्य कॉस्मेटिक्सबद्दल अभ्यास होतो. तर मला कुठेतरी वाटलं की भारतीय कॉस्मेटिक्सबद्दल सुद्धा त्यांच्या अभ्यासात समावेश व्हायला हवा आणि म्हणून मी हा विषय पुढे नेला. बरं, कॉस्मॅटिक्स हा तर आता आपल्या काळाची गरजच आहे. कारण आता इतके मेकअप आणि मेकअप म्हणजे क्षुल्लक छोटासा पण प्रोग्राम असला तरी मेकअप आर्टिस्टला बोलवतात आणि मेकअप करायचाच असतो. हो. ते तर मान्यच आहे, आपण त्याच्यावर बोलूच या. पण सगळ्यात जास्त भर तुम्ही वस्त्रांवर पण दिलेला आहे. तर ते कसं काय? हां, खरं सांगायचं म्हणजे सध्या ज्याला कॉस्मेटिक्स म्हणतो, त्यात फक्त चेहऱ्यावर जे काही आपण लेपतो, म्हणजे क्रीम म्हणा, जेली म्हणा, लिपस्टिक, आयब्रोज ह्या सगळ्या गोष्टीचा सध्या किंवा केसांवर आपण जे काही शॅम्पू, डाय वगैरे यालाच फक्त कॉस्मेटिक्स म्हणतात. पारंपरिक जी काही आपण सध्या शिकतोय कॉस्मेटिक्स म्हणून, तर त्यात. पण प्राचीन भारतीयमध्ये कॉस्मेटिक्स हे याच्यापेक्षा 4 पट व्यापक होतं. बरं. म्हणजे त्या काळी आता ज्याला आपण कॉस्मेटिक्स म्हणतो, त्याला विलेपन असा शब्द होता बरं, आणि कॉस्मॅटिक्सला. कॉस्मेटिक्सला. आणि बाकी 3 अजून त्यात समावेश होता. ते म्हणजे कचधार्य, देहधार्य, परिधार्य. थोडं संस्कृतची आहे म्हणून हो. संस्कृतचे शब्द पण आपल्या दर्शकांना कळले पाहिजे. तर कच म्हणजे केस. तर केसांना अलंकार करणं, केशरचना करणं, केसांवर फुलं, दागिने, सोन्याचे, मोत्याचे माळं, ह्याला आपण केशसज्जा ज्याला आपण म्हणतो, तो पण एक अलंकार याचा भाग होता, प्रसाधनाचा भाग होता, म्हणजे केशरचना, केशसज्जा. दुसरं म्हणजे वस्त्र परिधान करणं वेगवेगळ्या प्रकारचे, याला सुद्धा कॉस्मेटिक्सचा दर्जा दिलेला आहे प्राचीन भारतीयांनी आपल्या. आणि तिसरं म्हणजे अलंकरण,
विविध प्रकारचे अलंकारांच्या मोठमोठ्या रेंज, म्हणजे आपण पाहतो टी व्ही उघडल्याबरोबर वेगवेगळ्या ॲड्स असतात हो. हां, सणावारांच्या दिवसात. तर ज्या काही अलंकारांनी आपलं सौंदर्य खुलतं, आपल्या मूळच्या सौंदर्यात भर पडते, म्हणून अलंकारसुद्धा कॉस्मेटिक्सच्या म्हणजे प्रसाधनांच्या कक्षेत आणून ठेवलेले आहेत आपल्या पूर्वजांनी. ओके. म्हणजे चार पट चौपट म्हणजे इतकी व्यापक संकल्पना होती आपल्या इथे कॉस्मेटिक्स म्हणजे. हं, हं. फक्त चेहऱ्याला हे करणं, सजवणं एवढंच आपल्या इथे कॉस्मेटिक्स नव्हतं. बरोबर. एवढा आपले पूर्वजांची म्हणजे विशाल आणि व्यापक चिंतनशीलता होती. बरं. आता तुम्ही हे तर सांगितलं, की नुसतं प्रसाधन म्हणजे फक्त लेपन करणं किंवा हा शृंगार नसून, पण वस्त्रालंकारामध्ये वेद कसं काय रिलेट करतं? हां, ॲक्च्युअली वेद हा मानवाच्या प्रतिभेचा पहिला आविष्कार आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं मूळ शोधायचं झालं तर आपण वेदाकडे वळतो, की वैदिक समाजामध्ये कसं होतं. तर वैदिक समाजामध्ये वस्त्रांना खूप जास्त महत्त्व होतं. म्हणजे वस्त्रांनी सौंदर्यात भर पडते हे अथर्ववेदात सांगितलेलं आहे. म्हणजे प्रायोरिटी सगळ्यात आधी वस्त्रांना दिलेली आहे. हो, हो, हो. आणि मुख्य म्हणजे वस्त्र, जसं अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये वस्त्र हे अगदी पहिली गरज आहे माणसाची. बरोबर. पण पहिले आधी गरज होती, पण वैदिक समाज इतका संपन्न होता की ती चैन आणि विलासाची गोष्ट झाली. नुसतं वस्त्र थंडीपासून, वाऱ्यापासून, उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी नव्हे, तर ते सौंदर्यात भर घालण्यासाठी, म्हणून त्या दृष्टीने त्याचा विचार झाला. आणि एवढंच नव्हे तर वैदिक ऋषींनी सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला वस्त्र वगैरे मागितलेले आहेत आपल्या मंत्रांमध्ये वगैरे, अथर्ववेदात विशेषतः. आणि वैदिक काळामध्ये अशी म्हणजे कल्पना होती की वस्त्राचे जे ताणेबाणे आहेत त्यामध्ये देवता वास करतात आणि त्या देवता आपलं रक्षण करतात वस्त्राच्या माध्यमातून. त्यामुळे वस्त्राला अशा प्रकारे दैवी अधिष्ठान दिलं होतं की वस्त्र आपलं रक्षण करतं, त्या वस्त्रातल्या देवता. आणि वस्त्र हे त्वष्टाने निर्माण केलं आहे. त्वष्टा ज्याला आपण म्हणतो देवता, हां, तर त्यांनी निर्माण केलेलं आहे, अशी ही होती. मग प्रसंगानुसार ही वस्त्र घालायची? हो, हो, अर्थातच. आज जसं शाळेचा युनिफॉर्म वेगळा असतो, घरगुती स्त्री वेगळं वस्त्र घालते, नंतर सैनिक वेगळं वस्त्र घालतात. तसं ब्रह्मचर्यांचा वेश म्हणजे जे शिकणारी मुलं असायचे आश्रमात ते वेगळं वस्त्र घालायचे. विशेषतः श्रीमंत समाज किंवा राण्या वगैरे त्यांचं वस्त्र, हां, त्या अर्थातच, कारण वस्त्र हीच माणसाची ओळख असते. ओळख आहे. वस्त्रावरून तुमचं सोशल स्टेटस काय आहे, तुमची सामाजिक प्रतिष्ठा काय आहे हे आपल्याला कळतं. जसं आज कळतं तसं त्याही काळी लोक या बाबतीत जागरूक होते. एक मजेशीर म्हणजे की आजही आपण जरा स्पेशलच घातलेलं आहे. अर्थात, कारण आपला विषय तसा असल्यामुळे. बरोबर. पण त्यावेळेला रंग होते का? हो, हो. त्यावेळेला फक्त पांढरेच? नाही, त्यावेळेला रंगीत वस्त्र होते. म्हणजे मानसोल्लास नावाचा एक ग्रंथ आहे, सोमेश्वर नावाच्या राजाने लिहिलेला आहे तो आहे 12व्या शतकातला, पण त्याने पूर्ण इतिहासच लिहिला आहे. तर त्यावेळेला रंगीत वस्त्र होते, डॉटेड ठिपक्या ज्याला आपण पूर्वी बॉबी प्रिंट वगैरे म्हणायचं, आठवत असेल, डॉटेड होते, चौकड्याची वस्त्र होती आणि रंगीत वस्त्र होती. मुख्य म्हणजे मला असं वाटतं रंगीत वस्त्र हे एक ॲडव्हान्स आहे वस्त्राच्या, म्हणजे उद्योगधंदे त्यावेळेला वस्त्रासंबंधी प्रगतावस्थेत होते म्हणायला हवं. कारण वस्त्र म्हटल्यावर केमिकल्स वगैरे लागतात. लहानपणी पंचतंत्रात आठवलं असेल निळ्या कोल्ह्याची गोष्ट, तर त्यात तो रंगारीच्या घरी गेला होता आणि त्या रंगाच्या भांड्यात पडला. म्हणजे त्या आठवते तुम्हाला? हो, ती सांगू शकाल? हां, म्हणजे नाही, गोष्टीला महत्वाचं आहे की तो एका रंगाराच्या घरात गेला आणि तो कोल्हा निळा झाला. त्यामुळे आता निळा झाल्यावर त्याला असं वाटलं की बाकी सगळे कोल्हे आपल्याला वेगळं समजतील, तर मग आपण त्याचा फायदा उठवायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी कोल्ह्यांचा जंगलचा राजा आहे वगैरे वगैरे, वेगळे पण त्यांनी सांगायला सुरुवात केली. पण जेव्हा कुणीतरी कोल्हेकोई करायला लागलं, म्हणजे कोणी त्यातला कोल्हा ओरडायला लागला, तेव्हा हाही ओरडायला लागला आणि मग सगळ्या कोल्ह्यांना त्याचा राज लक्षात आलं की हा कोल्हाच आहे. पण त्यातलं तात्पर्य असं की रंगाचं, म्हणजे पंचतंत्रातली ही गोष्ट आहे, म्हणजे जवळपास इसवी सन 5वा-6व्या शतक, तर 1500 वर्षापूर्वी रंगकाम होत होतं
असं. कारण एरवी आपण जर मालिका वगैरे बघितल्या किंवा जुन्या मालिका बघितल्या तर आपल्याला भगवे आणि पांढरेच वस्त्र दिसतात. हं. त्याच्यामुळे रंग होते का? मग नाही, नाही. हा सगळ्यात मोठा छान प्रश्न. प्रश्न विचारलाय. हं. पूर्वीच्या जेव्हा आपण म्हणजे पौराणिक मालिका पाहतो, त्यात साधारण ऋषीमुनींचं जीवन दाखवलं असतं. हो. त्यामुळे त्यांचं भगवं, कौपीनम म्हणतात त्याला, भगवं वस्त्र नेसलेले असायचे. आणि पांढऱ्या वस्त्राला सुद्धा आपल्या इथे विशेष मान होता. म्हणजे पांढरं वस्त्र हे पावित्र्याचं बरोबर. प्रतीक मानलं जायचं. आणि पांढऱ्या वस्त्र घातल्यावर त्याला म्हणतात ताजेपणा किंवा चमकदार ब्राईटनेस. वस्त्र, ब्राईटनेस हे सुद्धा होतं त्यात. त्यामुळे प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलंय की पांढरे वस्त्र घातलेला आणि चमकणारे वस्त्र घातलेला युवा आला की तो म्हणजे खूप छान प्रसन्न वाटतं. त्याला त्या व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळते असं वगैरे सांगितले. चमकदमक असलेले, ज्याला आजही आपण म्हणतो तसं तू चमकदार साडी नेसलेली आहे, तर त्या चमकदमक वस्त्रांमध्ये असल्यावर प्रतिष्ठा माणसाची वाढते असं प्राचीन वेदात वगैरे सांगितलेलं म्हणजे आहे. मी म्हटलंच आहे आधी की आपण आपला शृंगार आणि वस्त्र घेतलं की आपलं व्यक्तिमत्व एक उठून दिसतं. ते त्याचा भाग तो त्याही म्हणजे काळी आहे. होता. हो, हो, हो. हो, हो. आणि पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला तुम्ही कालिदासांचं वर्णन केलेलं आहे. हां, म्हणजे मी काय केलेलं आहे की वेदापासून क्रमशः मी वस्त्रासंबंधी किंवा सगळ्या प्रसादांसंबंधी प्रत्येक कवी किंवा साहित्यकारांनी काय काय म्हटलेलं आहे. आता कालिदास हा असा कवी आहे ज्याचं साहित्यात शृंगार रस अधिक आहे. हो. आणि शृंगाराचा प्रसाधनाशी जवळचा संबंध आहे. बरोबर. कारण शृंगार रस म्हणजे ज्याला आपण रोमांस किंवा प्रेम म्हणतो. आणि त्या प्रेमामध्ये किंवा जेव्हा नायक नायिकांचं वर्णन असतं तेव्हा ते तरुण आहे असं दाखवलं जातं. हो. आणि तरुणपणीच या सगळ्या प्रसाधनांचं शृंगाराचं महत्त्व असतं. कालिदासांचे अनेक उपन्यास आणि त्यांचं नाटकं आणि महाकाव्य प्रसिद्ध. महाकाव्य प्रसिद्ध आहे. तर त्याच्यात पूर्ण शृंगार रस आहे. त्यात शृंगार रस आहे. हां. त्यामुळे त्याच्या ह्याच्यात प्रसाधनांचा ठायी अउल्लेख दिसतो. त्यामुळे आपल्याला कळतं की इतकं प्रसाधन ॲडव्हान्स त्या काळी होतं, प्रगत अवस्थेत होतं. आणि रेशीम तेव्हाही होतं. हो, अर्थातच. रेशीम म्हणजे चीनांशुकम, चीन देशातनं सुद्धा रेशीम यायचं त्या काळात. म्हणजे आपल्या तर देशात होतंच, पण चीन देशातून त्याला चीनांशुकम, हो. चीनपट असे शब्द होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार तेव्हाही सुरू होते वस्त्रांचे की चीनमधनं आपण आयात करायचो. किती वर्षा आधीची ह्या गोष्टी आहे? म्हणजे 1600 की काय? साधारण कालिदास हा एकतर 2000 वर्षापूर्वी झाला म्हणतात किंवा म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या शतकात झाला असं म्हणतात. बरं. तर साधारण ही 1600 ते 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की तेव्हा चीनशी आपला व्यापारिक संबंध होते. बरोबर. आणि आपण आयात निर्यात करायचो वस्त्रांची वगैरे. म्हणजे तेव्हाही होतं. हो, कारण महत्व होतं ना याला, म्हणजे वस्त्राला, म्हणून आपण आयात करायचं. आपण अशीच गोष्ट आयात करतो ज्याचं आपल्याला दैनंदिन जीवनात महत्व आहे, प्रचलन आहे. बरोबर. आणि जसं आता आपण समारंभात किंवा गेलं किंवा लग्नाव्यात गेलं, कुठलेही कार्यक्रम असले की आहेर पद्धती आहे. तर त्यावेळेला पण आहेर पद्धती होती. अर्थात. हो. अगदी वेदात सुद्धा सांगितलंय. म्हणजे त्याला तेव्हा वस्त्रदान म्हणत, नुसतं वस्त्र नाही. वस्त्र म्हणजे आजही काही समाजामध्ये बघा सोन्याचे दागिने वगैरे देतात लग्नात, आहेर म्हणून किंवा भेट म्हणून. तर दागिने देणं, इव्हन आपण नवरीला एक पूर्ण असा एक सेट देतो बघा, ज्यात सगळं शृंगाराचं साहित्य आहे. म्हणजे बांगड्या आहे, ओटी आहे, काजळ आहे, कुंकू आहे. तर हे सगळं प्रसाधनच आहे, चं प्रतीक आहे बरं का. आपण जेव्हा ते नवरीला देतो तर ते सगळं, शिवाय वस्त्र म्हणजे पाहुण्यांना आलेल्या मानवाईकांना वस्त्र देण्याची पद्धत, दागिने देण्याची पद्धत होती. ही आजची नाही आहे. आजची नाही आहे. तर मी हा मेकअप बॉक्स सीतेला पण कोणीतरी दिला होता असं तुम्ही हो, सांगितलं अगदी होतं. बरोबर. ते सांगा. म्हणजे बघा, सीता जेव्हा वनवासात निघाली, वस्तुतः रामाला वनवासाचा आदेश होता, सीतेला नव्हता. त्यामुळे खूप लोक, म्हणजे सगळ्यांनी तिला, म्हणजे अगदी वसिष्ठ ऋषींपासून दशरथांपासून सगळ्यांनी तिला नको जाऊ म्हटलं. पण मग सीतेसारखी कोळी, नाजूक, सुंदरी स्त्री वनवासात जाणार, तर तिची काळजी घेण्यासाठी दशरथाने सुद्धा तिला 12 वर्ष पुरतील इतके वस्त्र आणि अलंकार दिले होते बरं का. आणि जेव्हा ती अत्री ऋषींच्या आश्रमात गेली तेव्हा अनसूया अतिशय वृद्ध झाली होती, जरा जर्जर झाली होती, थरथर कापत होती, इतकी वृद्ध अवस्थेत होती ती. तरी सुद्धा
तिला सीतेच्या सौंदर्याची काळजी, तिने सीतेला एक असा मेकअप बॉक्स, ज्याला आजकालच्या भाषेत म्हणता येईल, अशी एक पेटी दिली की ज्यात अनुलेपन, विलेपन म्हणजे त्वचेला लावायचं, त्वचा कोमल राहावी, वनवासातही तिच्या सौंदर्यात फरक पडू नये, तिचं जपलं जावं म्हणून अनुलेप विलेप असलेली एक पेटी, शिवाय दागिन्यांची पेटी असे तिने दिली. आणि तिने सांगितलं की तू कायम टवटवीत, सतेज आणि तुझ्या याच्यात काही म्हणजे सौंदर्यात फरक पडणार नाही, तू हे नेहमी वापरत जा. म्हणजे एक म्हातारी, आणि ती ही ऋषीपत्नी, ऋषिका सांगते तिला, म्हणजे ती सुद्धा केवढी जागृत आहे, कॉन्शियस आहे की सीतेचं सौंदर्य अबाधित राहिलं पाहिजे, टिकून राहिलं टिकून राहिलं पाहिजे. 14 वर्ष काढायचे आहेत. म्हणजे एवढा त्या काळी मेकअपचा विचार लोक करायचे. मेकअप म्हणजे प्रसाधनांचा विचार करायचे. मग कदाचित ते जे आभूषण होते ते जेव्हा रावणाने तिला पळवून नेलं तेव्हा तेच तेव्हा तिने टाकले. हो हो हो, बरोबर आहे. गेली. किंवा आपला रस्ता कळावा म्हणून. बरोबर. म्हणजे त्या 14 वर्षाच्या वनवासातही हा शृंगार त्यांच्या कामात आला असं म्हणता येईल. कारण असं म्हणतात की विवाहित स्त्रीने नेहमी शृंगारलेलंच राहिलं पाहिजे. हाही त्याच्या पाठीमागची भावना आहे. म्हणजे का अनसूयेने एवढी काळजीपूर्वक तिला दिलं, तर ती एक विवाहित स्त्री आहे. पण मग आता हल्लीचं म्हणजे तुम्ही आता शृंगार रस, मेकअप बॉक्स हे सगळं आपण बोलतोय आहे, आणि आता तुम्ही म्हटलं की त्या परिस्थितीतही स्त्रीने नटून थटून किंवा शृंगारावस्थेतच राहायला पाहिजे. पण हल्ली आता म्हणजे मला रिलेट म्हणजे करावं, म्हणजे आवर्जून सांगावं लागेल की हल्ली असं झालं आहे की घरात नायटीवरती, पैजामा, टी शर्ट्सवरती स्त्रिया राहतात किंवा कुठलाच शृंगार करत नाही, इव्हन बांगड्यासुद्धा घालत नाही. त्यांना काय सांगाल तुम्ही? मी हेच सांगेल, आता तर कालाय तस्मै नमः असं एक वाक्य आहे संस्कृतमध्ये, की शेवटी काळाला नमस्कार असो, कारण बदलत असतं ना युग, पण मात्र आपली भारतीय संस्कृती टिकवणं हे आपल्याच हातात आहे. पण तू फक्त ही भारतीय संस्कृतीच टिकत नसेल, पण त्यामध्ये एक म्हणता येईल की रिलेशनमध्ये, संबंधांमध्येही हा शृंगार रस कामात येतो. अर्थातच, म्हणून तर सांगितलं की प्रसाधनाचा कामजीवनाशी संबंध आहे. हां, म्हणजे कामशास्त्रही त्याच्यात आलं. हो, अर्थातच. त्यामुळेच हे जे उल्लेख मला अभ्यास करताना हे जाणवलं की त्यात कामशास्त्रामध्ये खूप जास्त उल्लेख आहे प्रसाधनांचा, आणि आयुर्वेदांमध्ये प्रसाधनांचा उल्लेख येतोय. म्हणजे आयुर्वेदाचे जे ग्रंथ आहेत, सुश्रुत संहिता, चरक संहिता, शारंगधर संहिता, यामध्ये सुद्धा प्रचुर प्रमाणात प्रसाधनांचा उल्लेख आहे. आणि बाकी नाट्यशास्त्र, खोटं वाटेल, अर्थशास्त्रासारखा शास्त्रीय ग्रंथ आहे जो शासन व्यवस्थेवर लिहिलेला आहे चाणक्यानी, म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र त्याचं नाव आहे. त्याचं खरं तर असं वाटेल की त्याच्यात कॉस्मेटिक्सचा काय संबंध आहे की नाही, कारण की तो अर्थशास्त्र नाव असलं तरी तो राज्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे. बरोबर. हां, पण हे जे काही प्रसाधनांच्या चैनीच्या वस्तू आहे, याच्या माध्यमातून शासनाला कर मिळायचा, राजस्व ज्याला आपण म्हणतो, कर प्राप्ती असायची. मग आता तुम्ही म्हटलं म्हणून मला ते आठवत आहे की आपण आता न्यूजपेपर, वृत्तपत्र जेव्हा बघतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये लिपस्टिक्स, सौंदर्य प्रसाधनाचे किती शेअर गेले वगैरे हे मेन्शन असतं. मग हे त्याच्याशी रिलेट करतं. अर्थात की त्या काळी सुद्धा याच्या माध्यमातून, म्हणजे सोनं, नाणं, वस्त्र या माध्यमातून प्रचंड कर मिळायचा, याच्या म्हणजे विक्री, खरेदी विक्रीतून वगैरे. आणि हे फार मोठ्या प्रमाणात विकसित झाले होते या संबंधीचे उद्योगधंदे. जसं आज सराफा व्यापार आहे, हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे आपण म्हणतो. तर करोडोचा व्यवहार होतो. तेव्हा त्यातनं जे काही सरकारला टॅक्सेशन म्हणजे कर मिळतो, त्यामुळे त्याचा म्हणजे समावेश अर्थशास्त्रात केलेला आहे कौटिल्याने. म्हणजे केवढ्या मोठा उलाढाल आर्थिक ज्याला आपण म्हणतो ना, आज सुद्धा बघ बाजाराकडे लक्ष दिलं तर अर्धे अधिक स्त्रियांच्या संबंधित त्याचा व्यापार चालतो. म्हणजे स्त्रियांचे वस्त्र, कॉस्मेटिक्स, हो 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 हो, नाही का, अर्धे अधिक स्त्रियांच्याच व्यापाराने डॉमिनेशन आहे मार्केटमध्ये. तर अर्थातच ह्या काय म्हणतात त्याला, ही उलाढाल जशी पूर्वीच्या आज अशी आहे, तसंच पूर्वीच्या काळी सुद्धा प्रसाधनांनी बाजारपेठाला म्हणजे बदलवण्याची ताकद
तेव्हाही होती आणि आपली प्रसाधनांमध्ये. अर्थव्यवस्था सांभाळून राहायची. हां, हां. म्हणून कौटिल्यानी या सगळ्या प्रसाधनांचा उल्लेख म्हणजे किती प्रकारच्या माळी आहे, हं. म्हणजे माळा असायच्या, किती प्रकारचे रत्न, सोनं कुठे सापडायचं. मग आता सोनं म्हटलं की त्याचं शुद्धीकरण आलं. मग त्याचे दागिने घडवायचे म्हणजे नक्षीकाम म्हणजे कारागीर झाले. म्हणजे फार मोठा प्रचंड तो एक व्यापाराचा उद्योगधंद्याचा भाग होता असं म्हणायला हरकत नाही. हं. एवढी आपल्या देशातल्या स्त्रियांची जी अलंकारप्रियता आहे हं, हं, हं. त्यावरून असं म्हणायला काही हरकत नाही की हा फार मोठा ही उलाढाल होती. आपली सुरुवात प्रश्नाची इथून झाली होती की श्रृंगार हं, श्रृंगार आणि आजच्या स्त्रिया श्रृंगार करत नाही आणि त्याच्यामुळे रिलेशन कसं टिकतं. हं. म्हणजे आता रील बघतानाही कधी कधी लक्षात येतं की मी ऑफिसमधनं आलेलो आहे पण तुझ्या चेहऱ्यावर एक हास्य नाही आहे किंवा तू मला नीटनेटकी दिसत नाही आहे. बाहेर जाताना किती छान दिसते पण हं, पण माझ्यासाठी तू सहज. हं, ही जी होता मग म्हणून काय आधीच्या राण्या हं, ज्या द्रौपदी आहे, सीता हं, आहे, म्हणजे सीता तर वनवासात होत्या, हं. पण तरी द्रौपदी आहे, कुंती आहे, ह्या सगळ्या जणी इतक्या सुंदर होत्या. त्याही काय घरात शृंगारात राहायच्या? प्रश्नच नाही. म्हणजे त्यांच्यासाठी खास प्रसादिकांची व्यवस्था होती, ज्याला ब्युटिशियन म्हणतो आजकाल. हं, हं. तर त्या प्रसादिका त्यांच्या पदरी असायच्या. आणि पूर्वीच्या काळी मला असं वाटतं म्हणजे थोडं मजेदार वाटेल, हल्ली एक पत्नीचा कायदा झाला आहे. हो, पूर्वी एका पुरुषाला अनेक बायका असायच्या. हो. त्यामुळे मग माझ्याकडे माझ्या नवऱ्याने लक्ष दिलं पाहिजे म्हणून अहममिकेनी कॉम्पिटिशन. त्या काळी स्त्रिया हे करायच्या म्हणजे नचणं हं. सजणं वगैरे असायचं. हां. किंवा आजही आपल्यावरचं नवऱ्याचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये याची काळजी स्त्रियांनी घ्यायलाच हवी. कारण हो, आजही खूप प्रलोभन आहेत. हो. सोबत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया असतात, आहे की नाही, कलिग्ज असतात. तर आजही म्हणजे यासाठी आपल्या अ, आपल्या वश राहायला पाहिजे आपला नवरा, म्हणजे ज्याला आपण ताब्यात म्हणतो किंवा मुठीत म्हणतो. हो, ही पण भावना कदाचित असेल. हो. पण असं सांगितलंच आहे धर्मग्रंथांमध्ये की आपण विवाहित स्त्रीने आपलं पूर्ण म्हणजे साज शृंगार करूनच राहिलं पाहिजे. हं, हं. त्याचा आपल्याला सुद्धा वाटतं ना की प्रसन्न वाटतं बघा, आपण तयार असलो की तयार झालो हो. की आपलंच आपल्याला प्रसन्न वाटतं. कॉन्फिडन्स आल्यासारखं. मी हां, म्हटलं ना म्हणजे व्यक्तिमत्व. आत्माभिव्यक्ती ज्याला आपण म्हणतो, ओळख म्हणतो, हं, हं. आत्मविश्वास म्हणतो, हं, हे येतच. हं. म्हणजे एखाद्या अजागळ व्यक्ती आणि एखादी नीटनेटकी राहणारी, चार व्यवस्थित कपडे घालणारी, बरोबर. दागिने घालणारी, एक वेंधळी बघाल आणि एक छान दिसणारी असाल तर ऑटोमॅटिकली प्रभाव. जी छान नटून-टटून आहे किंवा व्यवस्थित ड्रेस सेन्स असलेली आहे तिच्याकडचा वेगळाच प्रभाव एक असतो. बिलकुल, बिलकुल. है ना? आणि तो प्रभाव कायम राहायला पाहिजे. या आपले पूर्वजसुद्धा जागरूक होते. हं. किंवा म्हणतात ना, की एखाद्या वेळेला कोणी आपल्यासमोर आलं तर प्रसन्न वाटलं पाहिजे. एक्झॅक्टली. तिला बघितलं की किंवा कुठलाही पुरुषांना पण हे लागू होतं आणि स्त्रियांनाही, की नीटनेटका असला, व्यवस्थित असला, की ते एक अट्रॅक्शन म्हणा किंवा एक प्रभावी व्यक्तिमत्व किंवा प्रसन्नता वाटते असं म्हणायला बिलकुल. म्हणजे छान वाटतं त्यांच्याकडे हो, बघून. हो. त्याच्यामुळे स्त्रियांनो लक्षात द्या. नाही, की आणि नटून. पुरुषांनी सुद्धा बरं हं, का, हं, हं. म्हणजे सुश्रुतांनी सांगितलेलं आहे हं. की पुरुषांनी दर 5व्या दिवशी दाढी, मिशा वगैरे म्हणजे केलीच पाहिजे. हं. रोज भांग व्यवस्थित केलास, केस व्यवस्थित सावरलेलेच असले पाहिजे. अच्छा, म्हणजे फक्त पुरुषांना पण सांगितलंय. स्त्रियांसाठीच नाही, नाही, नाहीये. नाही. म्हणजे आपण लोक ना जीवनावर प्रेम करणारे, जीवनासक्त लोक होतो हं, हं, असं हं. म्हणायला काही हरकत नाही. आणि वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये तर सांगितलेलं आहे की सिक्त करंडिका असं त्याचं नाव होतं. तर हं. प्रत्येक पुरुषाकडे सुद्धा मेकअप बॉक्स असायचा. हं. अंघोळ झाल्यावर प्रत्येक पुरुषाने भांग वगैरे केल्यावर विलेपन करायचं, वेगवेगळे म्हणजे लेप लावायचे चंदनाचे वगैरे वगैरे, माळा घालायच्या. पूर्वीच्या काळी फुलांची माळ घालायची पद्धत होती. हो. ते आता ट्रेंडमध्ये आलेलं आहे. म्हणजे आले. ट्रेंडिंगमध्ये आहे. हळदीला वगैरे मुली घालतात फुलांच्या हां, माळा हां, हां, हां. वगैरे. तर आपण हळद वगैरे अशा प्रसंगी करतो. हो. पण पूर्वी डेली असायचं. अच्छा. प्रतिदिन म्हणजे दैनंदिन तो साजसज्जा असायची. सुगंधित हो, असणं. हो, हो. नाही, सांगते कारण त्याचं हळू, हां. की मग माळा घालायच्या फुलांच्या, अत्तर वगैरे लावायचं. हां. म्हणजे एवढे रसिक लोकं होते. आणि तो जो हे मेकअप बॉक्स सोबतच असायचा आपल्या, म्हणजे सोबत म्हणजे घरात अगदी त्याचा हे करायचा, वापर करायचा. आणि मला असं नेहमी वाटतं, की देवपूजा करताना हं. आपण देवाला अंघोळ घालतो हो. दही दुधाने, बरोबर? बरोबर. पंचामृत वगैरे हो. स्नानम हो, हो. म्हणतो.
तर पूर्वीच्या काळी सुद्धा हे लोक, श्रीमंत लोक, धनिक लोक हं. दुधाने वगैरे आंघोळ करायचे, दुधाने, दह्याने, मधाने. बापरे! म्हणून ते आपण म्हणजे जे जे आपण करतो ना हं. ते आपण देवाचंही करतो, तीच क्रिया. हो. जसं आपण आंघोळ करतो, देवाला आंघोळ घालतो. आता देवांना काय घाम वगैरे येतो का? नाही. पण नाही. आपण जे करतो ते आपण देवांना करतो. म्हणजे आपण आता वस्त्र घालतो, देवांना वस्त्र घालतो. दर किती सुंदर, तो पण एक बाजार आहे, हो, बाजारपेठेत हो. आहे की नाही, वस्त्रांचा. तर देवाला वस्त्र घालतो, देवाला चंदन लावतो, कारण आपण चंदन लावतो. म्हणजे हं. पूर्वीच्या काळी हे उपटन जे होतं. उपटण म्हणा, चंदन नाही, अंघोळ झाल्यावर सुद्धा हं. चंदन लावायचे पूर्वीच्या काळी. बरं. हां, कंपल्सरी होता तो, म्हणजे नेहमीचा दैनंदिन उपचार होता. म्हणजे सुगंध दरवळत राहो हां, हां. किंवा गजरा माळायच्या. नाही, तर हां. त्याच्या पाठीमागची अशी भावना आहे की हं. घाम यायचा. तर तेव्हा सुद्धा घाम यायचा, तर दुर्गंधी येते आणि आपला माईक. कटिबंधाचा देश आहे. हं, हं. त्यामुळे घाम खूपच येत असेल, तर ते चंदनाने एक तर शीतल तर वाटतंच, पण दुर्गंधी पण दूर होते. हं. जसं आता डिओड्रंट वगैरे वापरतात तरुण मुलं, बरोबर. त्यावेळेला कक्षवास वगैरे होता. काखेत आता मारतात की नाही? हो. तर डिओ. हा डिओ. तर तेव्हा सुद्धा कक्षवास होता. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, आज आपण काही प्रगत नाही आहो. ते हां. पूर्वीच्या काळचंच आहे, तेच कॅरी फॉरवर्ड करतोय आपण. बरोबर. म्हणजे जे जुन्या पद्धती येतात आणि म्हणतात हां, आता म्हणजे फॅशन आपण पण काय बघा. म्हणतो, आता आपण खूप ॲडव्हान्स झालोय, खूप हं. ॲडव्हान्स झालं. काहीच हं. ॲडव्हान्स नाही झालोय. तेच सगळं सुरू आहे. तर चंदन लावायचो, मग आपण देवाला माळ घालतो, फुलांचा हार घालतो. तसं गळ्यात पूर्वी तरुणी फुलांचा हार घालून फिरायचे. बरं. आठवत असेल कदाचित, शांतिनिकेतनमध्ये फोटो येतात बघा पेपरमध्ये. शांतिनिकेतनमध्ये वसंत पंचमीचा उत्सव असतो. हो. सगळ्या मुली गळ्यात पिवळ्या फुलांचे पिवळ्या हार घालतात. फुलांची माळ. पूर्वी हा दैनंदिन उपचार असायचा की अंघोळ झाल्यावर गळ्यात माळ घालायची. तुम्हाला सीतेच्या गळ्यात माळ दिसते, हो. शकुंतलेच्या गळ्यात माळ दिसते, जे जुने आपण फोटो पाहतो. तर हा कानात फुलांचे डूल असतात. तर हे सगळा पूर्वीच्या काळचा दैनंदिन, जसं आज आपण अंघोळ केल्यावर टिकली लावतो, पावडर लावतो, एक साधारण स्त्री आहे की नाही, हं. तसं पूर्वीच्या काळी हा दैनंदिन उपचार होता की गळ्यात माळ घालायचे, केशर रचना करायचे, त्याच्यावर फुलं वगैरे माळायचे. ही पद्धत साऊथकडे जास्त आहे बघा आजही. नागपूरला मला जाणवत नाही असं की खूप फुलं माळण्याची पद्धत, पण मुंबईकडे, पुण्याकडे हो. अगदी हात ठेल्यावर म्हणजे बसणाऱ्या बायका बसणाऱ्या सुद्धा. बायका असतात, ज्या मोगरा वगैरे सारख्या सुगंधी फुलं विकत असतात. आणि साऊथकडे तर पूर्ण फ्लॉवर पॉटच असतो हो. हो, आंबाड्यावर. हो, हो. तर हे सगळं प्राचीनच याचा अवशेष आहेत बरं का. पण त्याच्यात किती वेगळे पण दिसतं ना त्यांचं हो, लूक. प्रश्नच नाही. म्हणजे पर्सनॅलिटीमध्ये जे आपण म्हणतो ना की व्यक्तिमत्व तुमचं फुलतं, हं. ते त्याचमुळे असं. बरोबर आहे. आणि नाट्यशास्त्रासारखा ग्रंथ आहे, त्यात सुद्धा 4 प्रकारच्या माळा सांगितलेल्या आहेत, म्हणजे फुलांच्या माळा. बरं. किंवा तुम्ही गळ्यात घालायच्या, कानात छिद्रात अडकवायच्या किंवा दंडाला बांधायच्या गजरे, बाजूबंद ज्याला म्हणतो. बाजूबंदासारखे, हां. किंवा फुलांचे हार मनगटावरती. मनगटावर असायचे. आवेद्य, प्रक्षेप्य असे 4 प्रकारचे त्यांनी सांगितलेले आहे. आणि याच्यावरून असं वाटतं की इतकं शास्त्रशुद्ध चिंतन केलेलं आहे की याचा अर्थ फुलांचा व्यापार सुद्धा खूप तेजीत असला प्रगतीत पाहिजे. होता. हं. आणि फुलं गुंफणारे माळी, ज्याला आपण म्हणतो, माळी हे आहे कौशल्य. तर माळ्यांमध्ये कौशल्य असतं, तर ह्यांना सुद्धा खूप जास्त त्यांचा सुद्धा म्हणजे काय म्हणतात त्याला, व्यवसाय फोफावला होता त्या काळी. कारण सगळे लोक करायचे ना हे. म्हणजे राजाने कोणत्या आज सुद्धा बघा तुम्ही, लग्नाच्या वेळेला आपण हे बघा, सुंदर सुंदर वधूवरांचे हार असतात, हो, हो. बरोबर आहे ना. खूप सुंदर. हो. ते त्याच म्हणजे जुन्या परंपरांचा हा अवशेष उरलेला आहे. आपण गुच्छ देतो बघा पाहुण्यांना, हो. बरोबर आहे ना. पूर्वीच्या काळी प्रत्येक तरुण स्त्रीच्या हातात फूल असायचं. देवतेच्या हातात फूल असतं बघा, हो. लक्ष्मीच्या हातात फूल असतं, सरस्वतीच्या हातात फूल असतं. तर आपल्या म्हणजे पूर्वीच्या काळी सगळ्या तरुण मुली फुलं हातात घेऊन फुलांचा आदान प्रदान, प्रेमात फुल फेकून मारणं, हे जे प्रकार आहे ना, हे सगळे संस्कृत साहित्यात आलेले आहेत. अरे वा. तर देवतेच्या हातातलं फूल म्हणजे आपण माणूस हातात फूल ठेवायचे फॅशन म्हणून, त्याला फॅशन. पर्सची फॅशन असते बघा, आपण पर्स हो. मटकवत जात असतो. तर ती पर्स जशी हातात ठेवायची फॅशन आहे, तसं एकेकाळी फुलं हातात ठेवायची फॅशन होती. त्याचाच हे म्हणून आपण आलेल्या लोकांना, लग्नात किंवा हळदी कुंकाला आलेल्या लोकांना हो, फुलं देतो, देतो. किंवा पाहुण्यांना पुष्पगुच्छ देतो, किंवा पाहुण्यांना हार घालतो. तसं पूर्वीच्या काळी हे पुष्पहार घालणं, पुष्पगुच्छ हे कॉमन होती सगळ्यांच्यामध्ये. बरं. हां,
म्हणून म्हणजे त्याच्याच अवशेष आहे. नवीन असं काहीच काहीच नाही. नाहीये. इव्हन विवाहित स्त्री जेव्हा गर्भवती असते तेव्हा आपण डोहाळ जेवण करतो हो, तेव्हा सगळे फुलांचे आपण हे घालतो बघा दागिने, बरोबर. त्याला दागिने कमरपट्टा घालतो. असतो, बाजूबंद असतात, मुकुट घालतो फुलांचा. तर हे सगळे त्याच काळचे अवशेष आहे की त्या काळी फुलांचा म्हणजे नैसर्गिक अलंकार आणि धातूंचे, मोत्यांचे, खड्यांचे अलंकार घालायचे लोक. पण फुलांचा अलंकार कसं काही सीझनमध्ये फुलं नसतात म्हणून परमनंट श्रीमंत लोक दागदागिने 24 तासात जसे आता तू घातलेत आज तसे कायम असायचे. अच्छा. अदरवाईज फुलांचे अलंकार असायचे. बरं. आणि वस्त्रांवरती ही हिरे जवाहरात आधी असायचे. पण हो. आता पण ते मोत्यांच्या काय म्हणतात त्याला, कुंदनाच्या स्वरूपात आले, हा, बरोबर? कुंदन, बरोबर तो शब्द. हां. तर कुंदन असायचे. पूर्वी खरे मोती जडलेले असायचे, खरे खडे जडलेले असायचे. म्हणजे रामायणात उल्लेख आहे की रावणाचं वस्त्र हे सोन्याच्या तारांनी गुंफलेलं होतं. नंतर वालीला इंद्राने दिलेली एक रत्नखचित अशी मेखला होती. म्हणजे मेखला पुरुष पण घालायचे बरं का. तर त्या काळी मेखला, कडं ज्याला आपण म्हणतो, कंकणं, मुकुट, हार, हे सगळे म्हणजे राजे लोक तर घालायचेच पण श्रीमंत धनिक पण घालायचे. पण मग गरिबांचं काय असा प्रश्न तुझ्या मनात येईल तर गरीब लोक फुलांचा अलंकार घालायचे. बरं. हां. म्हणजे तेवढं जर इकॉनॉमिकली ते स्ट्रॉंग नसतील नसेल तर तर. फुलं तर अवेलेबल असतात, बगिचात लावतो हो. आपण, याच्या झाडाला लावतो, ते काढून पण गुंफून. मग असं म्हणायला हरकत नाही की जुनी लोक आपला आनंद शोधायचे. बिलकुल. म्हणजे कसं उत्कटतेने जगायचं, हां. जीवनाचा आनंद कसा लुटायचा हम्म. हे त्यांच्याकडून आपण शिकायला पाहिजे. म्हणजे नुसतंच आज आपण रडत न कोरडे होत बसता. चाललोय कधी कधी असं वाटतं. नुसतं रडत न बसता ना, हा, हा. त्या फुलांनी छान शृंगार करायचा. हा. आणि बाकी मग त्याच्यात सगळ्या काही म्हणजे गोष्टी आल्याच. जीवनामध्ये किती रस आहे. पॉझिटिव्हिटी येत असेल, नाही का? पण आता ते सगळं लुप्त होत चाललंय. आणि आभूषणं तर आता खूप फक्त प्रसंग असला कुठला तेव्हाच बरोबर आहे. हो. बरोबर. तर त्याही काळी प्रसंगी आभूषणाचं महत्त्व जरा जास्तच होतं. आज पण बघा लग्नात जाताना आपण मटकून जातो, तरुण मुली सुद्धा जास्तीत जास्त हे अलंकार तयार येत होऊन असतात. जातात अलंकार वगैरे घालून. तर त्याही काळी लग्नात तरुणपणी म्हणजे तरुण वयात अलंकाराचं खूप जास्त महत्त्व होतं. भारतात वैभवशाली अलंकाराची ज्या खाणाखुणा आहेत या सगळ्या याच्यावरून दिसून येतात. हां, हां. त्याच्यामुळे म्हणजे आपण लोक किती श्रीमंत होतो. म्हणजे त्याचमुळे ना आपल्या देशावर वारंवार परकीयांची आक्रमणं झाली. कारण की आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा म्हणतो आपण. आहे की नाही? सोने की चिड अर्थात. तर यामुळे परकीयांचं वारंवार आपल्याकडे लक्ष गेलं की एवढी श्रीमंती यांच्याकडे आहे. म्हणजे बघा आपले रथ सोन्याचे असायचे, सिंहासन सोने 32 मण शिवाजींच्या राज्याभिषेकाच्या वेळी 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. विचार करणं, 32. त्यांचं सिंहासनच सोन्याचं होतं म्हणायचं. म्हणजे सगळ्याच राजे लोकांचे त्या काळी सिंहासन आणि सोन्याचे मला असायचे. एक हे आठवतं की जेव्हा खलासी आला होता तेव्हा त्यांनी त्या शिवाजी महाराजांचं जे सिंहासन बघून तिकडे जाऊन त्यांनी कौतुक केलं की काय राजा आहे तो, की त्याचं सिंहासन सोन्याचं आहे, त्याचे हत्ती आहे, ते हत्ती मडलेले आहेत सोन्याच्या आभूषणांनी, आणि त्यांची ती सेना आणि ते सगळं असं कौतुक त्यांनी पूर्ण शिवाजी महाराजांचं केलं होतं जेव्हा तो परतला होता. म्हणजे त्यांनी हे कधी पाहिलंच नव्हतं वैभव असं. हो, जे म्हणजे आपल्या भारतात होतं. म्हणजे तुला आठवत असेल कदाचित की काही आनंदाची बातमी दिली की शिवाजी महाराज कडं काढून द्यायचे काढून देणं. सोन्याचं. म्हणजे इतकं सहज. आज सोन्याचा भाव पहा, आपण कडं म्हणजे स्वप्नातही नाही करू शकत. पण आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं की जसं आता सोन्याचा एवढा हे आहे ज्याच्यामुळे अर्थव्यवस्था आहे आणि आता मोदीजींनी सोनं घेऊ नका असं म्हटलं तर काय काय वाटतं तुम्हाला या विषयावर? म्हणजे मला असं वाटतं की देशहिताला जर का आपण प्राधान्य दिलं तर त्यांची सूचना ही अगदी बरोबर आहे. कारण की आपल्या देशामध्ये ही जी आवड आहे सोन्याची ही हजारो वर्षापासून म्हणजे वेदकाळापासूनची आहे, जी आपल्या जीन्समध्ये गुणसूत्रात उतरलेली आहे. त्यामुळे आजही आपल्या भारतीय स्त्रिया सोन्यांच्या वेड्या आहेत. सोन्यामुळे आणि वेड्या त्यांचं झाल्या. स्त्रीधन आहे. हां. आणि आजही आपल्या म्हणजे देशातल्या भारतीयांजवळ, स्त्रियांजवळ जे सोनं आहे त्याची जर वजन काढलं तर 23,000 टन सोनं आज भारतीय स्त्रियांजवळ किंवा भारताजवळ आहे. आणि
हे तर आहे. आणि दरवर्षी सोन्याच्या या आत्यंतिक सोस जो आहे भारतीय स्त्रियांना, त्यामुळे जवळपास 800 सरासरी 800 टन सोनं आपल्याला परदेशातून आयात करावं लागतं. 800 टन म्हणजे 8 लाख किलो हां. ना. हो. मग ते सोनं आयात करायचं तर आपलं परकीय चलन त्यावर खर्च होतं, अर्थात डॉलर. आणि मग एवढे डॉलर आणि त्यामुळे आपल्या रुपयाचं अवमूल्यन होतं. म्हणजे अर्थशास्त्राची एक बाजू आहे याला, की त्यामुळे आपल्या रुपयाचं अवमूल्यन होतं. हो. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था जर स्थिर राहायची असेल, सावरलेली, आजही परिस्थितीत आपली स्थिर आहे अर्थव्यवस्था आपण म्हणतो, बरोबर. तर ती सावरलेली राहायची असेल तर आज आपल्याला त्या आवाहनाला आपल्याला प्रतिसाद द्यायला हवा. कारण की 800 टन म्हणजे खूप झालं ना. हो. हां. आणि आपलं सगळं परकीय चलन त्यातच खर्च होतं. 800 टन म्हणजेच 8 लाख किलोचं तर वजन आहे त्याचं. हो, वजन आहे. एवढंच स्त्रिया सोनं खरेदी करतात. म्हणजे तुला असं माहिती आहे की आपल्या म्हणजे धर्मामध्ये म्हणा, म्हणजे वेगवेगळ्या 3.5 मुहूर्तावर सोनं खरेदी करावं म्हणतात. गुरुपुष्यावर सोनं खरेदी करायचं. लग्न आहे तर आपण मुलीला सालंकृत कन्यादान असा शब्द आहे आपल्याकडे. तर मुलीला तसं नाही पाठवायचं सासरी, तर तिला अलंकारासहित पाठवायचं. त्यामुळे तिच्यासाठी म्हणजे लग्नासाठी सोनं घेणं, सुनेला व्हायसाठी सोनं देणं, कारण घरची लक्ष्मी म्हणतो आपण तिला. असं वेगवेगळ्या निमित्ताने आपण सोनं घेत असतो आणि ते एवढं घेतो. हो ना. आणि आता मोदीजींनी आपल्याला एवढा म्हणजे सांगितलं, म्हणजे आव्हानच केलेलं आहे. पण काही लोक असंही म्हणत असतील की हां, जाऊ दे, मोदीजींनी केलं. पण ते RBIना डॉलरमध्ये त्यांना पैसा द्यावा लागतो ना. त्याच्यामुळे आपली आर्थिक जी परिस्थिती आहे ती ढासळू शकते. त्याच्यामुळे किमान आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून दर्शकांना कळावं की ह्याची गरज प्रत्येकाला जाणीव असणं गरजेचं आहे. त्याच म्हणतात, त्यांनी म्हटलं आहे की हे काय मोदी भक्त किंवा कुठल्या पार्टीचं आपण हे करत नाही आहे. पण जर आपल्याला भारत वाचवायचा आहे, आपल्याला भारताला सुरक्षित ठेवायचं आहे, तर त्यांनी सांगितलेला तो जो आपल्याला संदेश दिला आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे. अर्थातच, प्रश्नच नाही. हो. प्रत्येक म्हणजे देशावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी याचा विचार करायलाच हवा की आपली आवड कुठपर्यंत आपण न्यायची, की देशाला संकटात टाकू शकेल एवढी अशी आपली आवड नको. बरोबर. बरं, त्यावेळेला केशरचना, मेहंदी हा पण प्रकार खूप होता, जे आता टॅटू काढतात है ना. आणि मेहंदीला तेव्हा पण होतं ते चलन. हो, छान प्रश्न विचारला. त्याला मी ज्याला म्हटलं ना की आज ज्याला आपण कॉस्मेटिक्स म्हणतो त्याला विलेपन असं म्हणायचे. आणि आजची जी कॉस्मेटिक्स आहेत ते चेहऱ्याशी संबंधित आहेत सगळे. पण पूर्वीच्या काळी चेहराच नव्हे तर संपूर्ण शरीर त्याला वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे जे कॉस्मेटिक्स म्हणून लावायचे त्याला अनुलेपन, विलेपन, अंगराग, चूर्णक, विशेषक, पत्रावली, तिलक, पत्रच्छेदक एवढे आणि तांबूल एवढे प्रकार आपल्या विलेपनाच्या अंतर्गत येतात. काय म्हणजे आता हे तर संस्कृत अर्थ शब्द झाले, पण त्यांचा अर्थ समजून सांगा. हो. तर विलेपन म्हणजे आंघोळ झाल्यावर अनुलेपन लावायचे, म्हणजे चंदन वगैरे लावायचे. मग त्यात रंग वगैरे टाकून विलेपन करायचे. म्हणजे त्या काळी इतकी मजेदार हे होते की वेगवेगळ्या झाडांनी तमाल वृक्षाचे पानं, आपण तमालपत्र वापरतो ना, तर त्याच्या पानाचे कपाळावर वगैरे चिपकायचे, गालावर वगैरे, आणि आजूबाजूचा गाल रंगवायचा. म्हणजे मग ती जागा रिकामी राहील असं डिझाईन काढायचे. रूजचं काम करायचं ते, म्हणजे असं डिझाईन काढायचे गालावर. हा, डिझाईन काढायचे. इव्हन कृष्णाच्या याच्यावर जाणवतात बघा आपल्याला, असे ठिपके वगैरे देतात कपाळावरती. नवरीला लावायचे, इथे लावलेले. हो. तर आजही आपण कृष्णाचा हे पाहिलं, चित्र पाहिलं की त्याच्यावर दिसतात, इथे वगैरे लावलेले असतात असे डिझाईन काढलेले. तर पूर्वीच्या काळी असे गालावर, चेहऱ्यावर, इव्हन छातीवर, उरोजावर, पाठीवर, जसं टॅटू आजकाल आपण काढतो, वेगवेगळे डिझाईन काढतो, पण ते त्यावेळेला नैसर्गिक काढलेले असायचे, केमिकल्स वगैरे नसायचे. तर तसे वेगवेगळे डिझाईन काढायचे. विशेषतः मासोळ्यांचं चित्र, मगरीचं चित्र हे फार फेमस होते. म्हणजे मासोळीचं डिझाईन आर्टिस्टिक असतं ना तसं.
तर तशी चित्र काढायची पद्धत होती. तर ते चित्र कशाने करायचे, तर राग म्हणजे रंग, अंगराग म्हटलंय बघा मी. तर वेगवेगळे रंगाचे त्याच्यावर म्हणजे चेहऱ्यावर वेगवेगळ्या, म्हणजे असं चंदन लावलंय. चंदन पिवळं असतं किंवा पांढरं असतं. चंदनाचे खूप प्रकार सांगितले बरं का. हं. तर त्या चंदन लावायचं आणि त्याच्यातली काही जागा मोकळी, जसं आठवत असेल लहानपणी, आमच्या लहानपणी म्हणजे आमच्या पिढीत मेहंदी काढायची इतकी ॲडव्हान्स हे नव्हती पद्धत, हो. डिझाईन. मग मला वाटतं आम्ही काय काहीतरी करायचो की मेणबत्तीचे असे ठिपके ठिपके टाकायचो. अच्छा. हां, गरम. हां. आणि उरलेल्या हाताला मेहंदी लावायचं. म्हणजे मग ते ठिपक्याची जागा ती पांढरी राहायची आणि मग ते डिझाईन बरं. तयार व्हायचं. आणि आता आपण असं करतो, की मध्ये गोल, आजूबाजूला गोल तो होता. म्हणजे हां, हां. तुम्ही तो पण. मेण टाकायचे? आम्ही मेण टाकायचो. अरे हो. बापरे! म्हणजे काय हां, असा थेंब टाकायचा मेणबत्तीचा. हां. म्हणजे मग त्या जागा ते बुंदके राहायचे असे व्हाईट आणि बाकी हात लाल राहायचा. असे वेगवेगळे डिझाईन. अच्छा. तसं पूर्वीच्या काळी असे काय म्हणतात त्याला, पानाचे असे छापे ठेवायचे चेहऱ्यावर, हं. कपाळावर, गालावर असे वगैरे, आणि तसं डिझाईन काढायचे. तर त्याला विशेषक असं नावायचं. आणि विशेषक हं, आणि हं. ते विशेष डिझाईन असायचं. हां, हां. त्यालाच पत्रावली पण म्हणायचं. हं. नंतर तिलक लावायची पद्धत होतीच कपाळावर. हो, आज आज स्त्रियांनी सुद्धा सोडून दिलेलं आहे. हो. टिळा लावणं किंवा टिकली लावणं हं. किंवा कुंकू. पूर्वीच्या काळी पुरुष टीका सुद्धा लावायचा. लावायचे. आजही बघा सोन्याच्या पेढीवर वगैरे बसणारे लोक लावतात बघा. हो, हो. मारवाडी लोक वगैरे चंदन लावतात. किंवा असं चंदन वगैरे लावतात, टीका लावतात लावतात. वगैरे बघा. हं. हां. आजकाल म्हणजे लावलंय ना, जसं आपण भाऊबीजेला वगैरे मुलांना लावतो आपल्या, किंवा लगेच मिटवतात. लगेच मिटवून टाकतात. म्हणजे हं. त्यांना असं आवडत नाही त्यांना. आवडत नाही. त्यांना असं वाटतं म्हणजे त्यांना अभिमान नाही ना आपल्या संस्कृतीचा. त्यांनी असतं ते मिरवलं पाहिजे की माझ्या आईने हो. लावलेला टिळा आहे हा. हो. आहे की नाही. आणि टिळा हा भाग्याचा प्रतीक असतो. पण आजकाल मुलं मिटवून टाकतात. मुली टिकल्या लावत नाही, नको म्हणतात. असं तर हळूहळू हे आपली संस्कृती जशी पाश्चात्याकडे लयाला चाललोय. चाललंय. हां, म्हणजे मग आपल्याला कसं, पूर्वी कुंकू लावलेली स्त्री ही सधवा स्त्री आहे, सौभाग्यवती स्त्री याचं कळायचं. आजकाल लग्न झालेल्या मुली कुंकू लावत नाही. मग हो. ओळख कशी, मंगळसूत्र घालत नाही. तर ते आपल्या सौभाग्याचं प्रतीक असायचं. हं. तर हे सगळे असायचे. तांबूल, लिपस्टिक नव्हतं तेव्हा. तर हां. तांबूल म्हणजे पानाचा विडा खायचे आणि ते पोट लिपस्टिक लाल म्हणून. ठेवायचे. हां. नाही, शिवाय लाक्षारस, हां. ज्याला अलता म्हणतात. हं. मला वाटतं हिंदी सायडर लोकांमध्ये हो. आहे असतं ना पायाला अलता, लावणं. पायाला लावतात. ते पण ओठाला लावायचे, कारण तो एक वृक्षाचा रसच आहे तो एक प्रकारे. आणि नंतर त्याच्यावर मेण लावायचे. आजही लिप बाम वगैरे लावतो आपण. हो, हो, तर हो. ते मेणाचाच प्रकार आहे तो, आहे की नाही. तर ते अच्छा. मेण लावायचे म्हणजे ती लिपस्टिक हे होऊ नये, नाहीसं होऊ नये म्हणून. नंतर विशेष म्हणजे त्या काळी ह्या सगळ्यासाठी नोकर वर्ग असायचा, स्पेशलाइज्ड, दासी ट्रेंड, वगैरे. दासी, हं. प्रशिक्षित. त्यांचं नाव असायचं अनुलेपिका, जी अनुलेपन लावायची. जसं आजही लग्नाच्या वगैरे प्रसंगी आपण बोलवतोच ना, की बाई हो. हेअरस्टाईल मेकअप करून दे, आर्टिस्ट मेकअप बोलवतो. आर्टिस्ट बोलवतो. तर पूर्वीच्या काळी हा रेग्युलर सर्व धनिकांच्या घरी असायच्या. अनुलेपिका, प्रलेपिका, विलेपिका, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळी बरं का. हं. परिचारिका आणि परिचारक, म्हणजे जेंट्स असायचं, पुरुष जो सेवक असायचा ह्या सगळ्या गोष्टी, ते मग आणणं नेणं सगळं करणं. तर परिचारक असायचा, परिचारिका असायची. आणि प्रत्येक म्हणजे श्रीमंत घरी, आजही पार्लरमध्ये जाणारे लोक श्रीमंतच असतात. हो. म्हणजे हां. तर अभ्यंग, हां. उत्सादन, संवाहन, मर्दन हे मालिशचे प्रकार असायचे. आज पार्लरमध्ये जेव्हा आपण फेशियल वगैरे करतो तेव्हा मसाज करते ब्युटिशियन. तर हे सगळं करायचे पूर्वीच्या काळी, आंघोळीच्या आधी. बरं. आणि त्यामुळे काय होतं, तर श्रमपरिहार होतो. मालिश केल्याने आपल्याला थकवा जातो, वातदोष निघून जातो आणि आपण वार्धक्यसुद्धा दूर राहतं, अशी कल्पना होती. वार्धक्य म्हणजे? वार्धक्य म्हणजे म्हातारपण येत नाही. ओ. कारण सतत आपण जर मालिश केलं तर ज्याला आपण सुरकुत्या पडणं, हं. जसं चेहऱ्याला बरोबर. हे करतात, हो. मालिश आणि मालिश करतात त्याचे किंवा मसाज करतात, तर त्यामुळे वार्धक्य दूर राहतं, म्हणजे म्हातारपण दूर राहतं, अशी हे होती. आणि ह्यासाठी सुद्धा म्हणजे अभ्यंगस्नान आता फक्त दिवाळीपुरतं राहिलंय. हो. तर त्यावेळेला आपण हाताला चोळून चोळून तेल लावतो, मग उटणं लावतो, मग ते उटणं काढतो तेल लावून पुन्हा, म्हणजे आधी हो. पण लावतात, म्हणजे आपण ते फक्त दिवाळीत करायचो. फक्त आता दिवाळी. आधी रोज करायचे. रोज करायचे. पण आजकाल जीवन इतकं गतिमान झालेलं आहे हो. की ते रोज शक्य नाही. नाही. पण तेवढी तरी आपल्या मुलांना आठवण असते की दिवाळीत आई आपल्याला ओवाळते, मग आपल्याला उटणं लावते आणि मग आंघोळ घालते. एरवी मुलांना आंघोळ घालायचे असं हो, आपण, हो. ते तेव्हा आपण आंघोळ घालतो.
तर त्याच्यासाठी सुद्धा पूर्वी उत्सादक, उद्वर्तक, संवाहक, मर्दक, परिषेचक एवढा सेवक वर्ग असायचा. अरे बापरे. म्हणजे एवढी व्होकॅब्युलरी आपल्याला नाही आहे, ही आपल्याला नावही माहिती नाही, नाही. पण पूर्वीच्या काळी हे कॉमन असायचे. प्रसादिका आणि प्रसादक असायचे. पुरुषांसाठी प्रसादक असायचे आणि स्त्रियांसाठी प्रसादिका म्हणजे ब्युटिशियन असायच्या. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर सैरंध्री, तिला सैरंध्री म्हणायचे. बर. तर द्रौपदी ही वनवासात असताना 14 वर्ष अज्ञातवासात असताना त्यांना वेगवेगळं अज्ञातवासात शेवटच्या वर्षी त्यांना रूपं घ्यावं लागली वेगवेगळी. हो. तर द्रौपदीने विराट राजाच्या पदरी त्याची राणी सुदेशना तिची ब्युटिशियन म्हणून, दासी म्हणून, पण ही म्हणून म्हणजे प्रसादिका प्रसादिका म्हणून म्हणून. ती राहिली होती. आणि तिने स्वतःचा परिचय दिला तेव्हा तिने सांगितलं की मला वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करता येतात, वेगवेगळ्या माळा गुंफता येतात, विविध प्रकारचे चंदन तयार करता येतात. चंदन पूर्वीच्याकडे उगाळायचे, ते पण माहिती आहे पूजेच्या वेळेला एक हो. सीन दिसायचा नेहमी चित्रपटात वगैरे की बाई उगाळते वगैरे. तर चंदन मला उगाळता येतं विविध प्रकारचं, असं तिने आपली स्वतःची म्हणजे ओळख करून दिली. तर हे सगळं पूर्वीच्या काळी त्या प्रसादिकाने यावं बरं, लागायचं. तुम्ही केशरचनावर म्हटलं तेव्हा, तर ती केशरचना तर आधी पण होती जी आता हेअरस्टाईल करतो आपण, हां, हां. बरोबर आहे. हो, हो. आणि त्याचे जे काही आपण ॲसेसरीज आता लावतो ते आधी पण अगदी असायचे, खूप जास्त असायचे. है ना. म्हणजे बघा, हेअरस्टाईल म्हणजे 4 केशप्रसाधनामध्ये 4 गोष्टी यायच्या. एक तर केसाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे केस लांब आणि दाट असण्याबद्दल पूर्वजांचा आपला आग्रह असायचा. आज सुद्धा आपण लंबे घने और काले बाल असं म्हणतो की अशी नाही? आठवण येते. हां. तर पूर्वीच्या काळी अथर्ववेदामध्ये असे मंत्र आहेत वनस्पतींना उद्देशून बरं. की हे वनस्पती, तू माझे केस म्हणजे गवताप्रमाणे भरदाट वाढव, ते काळे हो, अशी प्रार्थना केलेली आहे. म्हणतात ना, सौंदर्याचं एक प्रतीक आहे केश. बिलकुल बिलकुल. हां, म्हणजे केसांचा मुकुट डोक्यावर असल्याशिवाय ते सौंदर्य, जसं आपण म्हणतो ना की टक्कल पडलेला मनुष्य किंवा केस विरळ असलेली स्त्री जेवढी सुंदर दिसत नाही, जेवढी घनदाट केस असलेली स्त्री सुंदर दिसते. हो. तर हे आपल्या पूर्वजांना सुद्धा जाणीव होती. म्हणून आयुर्वेदात सुद्धा केस वाढण्यासाठी तेल लावावाचा आग्रह केलेला आहे. शिवाय पूर्वीच्या काळी केस म्हणजे खोटं वाटेल, पण आज डाय म्हणजे तुम्ही वापरता, तुमची आई, तिची आई वापरायची का, आजी वापरायची का तुमची डाय वगैरे? नाही. म्हणजे जास्तीत जास्त आपण 20-25 वर्षापूर्वी आपण आपल्याला म्हणजे कलप किंवा डाय परिचित झालाय. पण 1500 वर्षापूर्वी वराहमिहिर नावाचा एक संस्कृतचा शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याने बृहत्संहिता नावाचा ग्रंथ लिहिला. हां, तर त्यात त्यांनी इतक्या विषयावर म्हणजे लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी डाय कसा तयार करायचा हे सांगितलं आहे. अरे बापरे. हां, म्हणजे त्यांनी सांगितलं आणि तो अगदी शुद्ध आपला म्हणजे नैसर्गिक, बरं का. आता तरी केमिकल्स असतात, म्हणतात ते लोक केमिकल विरहित आहे ॲड करायला, पण केमिकल्स असतात. तर त्या डायमध्ये कोदू नावाचं धान्य आहे, जे MP मध्ये वगैरे जास्त, मध्य प्रदेशात वगैरे मिळतं. भातासारखं असतं. आणि मध्यंतरी आपल्या भारत सरकारनेच मिलेट उत्सव सुरू केला होता, म्हणजे मिलेट लोकांनी खायला हवे. बर. हां, तर त्या मिलेटमध्ये जे काही मिलेट्स वेगवेगळे म्हटले त्यात जास्त म्हणजे काय व्हिटॅमिन्स, मिनरल्स वगैरे असतात. तर त्या मिलेट्सपैकी कोदू नावाचं, कोद्रव संस्कृतमध्ये त्याचं नाव कोद्रव आहे, त्याला हिंदीमध्ये आपण कोदू म्हणतो. म्हणजे भातासारखा एक प्रकार असतो. बरं. म्हणजे वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणतात ना, तसा प्रकार असतो. मला वाटतं की हा उल्लेख नर्मदा परिक्रमाचा आपला एक पॉडकास्ट झालेला आहे. अगदी बरोबर. है ना. अगदी. हां. त्याच्यामध्ये गोडबोले महाराजांनी त्याचा उल्लेख केला आहे, पण आता मिळत नाही. तर लिंक राहीलच, ज्यांना बघायचा असेल तर तो नर्मदा परिक्रमा हा पण पॉडकास्ट बघू शकतात. त्यात त्यांनी उल्लेख केला होता करेक्ट. कोदू, है ना, तो पण ऐकला असेल. अगदी अगदी. तर ते कोदू नाव त्याच साईडला मिळतं, म्हणजे बरोबर, मध्य प्रदेश, नर्मदेच्या काठाने. तर आणि मुख्य म्हणजे त्या धान्यानी म्हणतात जमिनीचा कस कमी नाही होत, म्हणून मग सरकारने प्रोत्साहन दिलं की ते शेतकरी जे पिकवतात ते तुम्ही खा, आणि त्याच्यामध्ये ते पौष्टिक पण आहेत आणि त्याला जमिनीचा कस पण कमी होत नाही, आणि विदाऊट फर्टिलायझर वगैरे ते चांगले उगवतात. तर त्या धान्यामध्ये लोखंडाचा किस टाकायचा, भुकटी टाकायची, आणि ते शिजवायचं भातासारखं.
लोखंडाची बुकटी टाकून. हं, टाकून. बरं, का म्हणून? लोखंडाच्या भुकटीमध्ये आयर्नमध्ये आपण पण टाकतो ना, मेहंदीमध्ये आपण बरं, बरं. लोखंडाच्या हां. कढईत मेहंदी हो. भिजवायला टाकतो बघा. हो. तर त्या लोखंडामुळे ती अजून काळी होते. तर लोह मिळावं म्हणून. लोह मिळावा म्हणून आणि काळसरपणा येतो हो, त्यांनी. हो, हो. तर मग त्या बरोबर. लोखंडाच्या भुकटीचं आणि त्या कोदाचं शिजलेलं जे हे असतं पेस्ट ती तो लेप. लावायचा केसाला. तो 5-6 फक्त एवढाच प्रश्न आहे की तो जास्त वेळ ठेवायचा. म्हणजे मी हे एका प्रदर्शनात पण प्रयोग केला होता. अच्छा. मध्यंतरी नागपूरची सायन्स समिट झाली होती हं. आणि मोदीजींनीच त्याचं उद्घाटन वगैरे केलं होतं ऑनलाईन. नागपूर विद्यापीठाने घेतली होती. तर त्यात तो आम्ही आमच्या याच्यामध्ये असं एक्झिबिट केलं होतं. तर तो शिजवून मग डोक्याला लावायचा. मग तो लावल्यानंतर काही तासांनी काढायचा आणि आवळ्याची भुकटी लावायची त्याला आणि मग केस धुवायचे. मग त्याला थोडासा आंबूस वास वगैरे येतो कारण ते आपण शिजवलेलं वगैरे असतं. मग वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी तेल लावायचं त्याला. हां, असं सांगितलं आहे आणि त्याने केस काळे होतात. दुसरा म्हणजे डाय प्रकार आधीच होता. आधीच होता. आणि जी आपण म्हणतो की लोखंडाच्या कढईत भिजवायची हं. ते आधीपासून आलेलं आहे. आधीपासूनच होतं. हो, हो, हो. म्हणजे सांगते ना, म्हणजे काहीच नवीन नाहीये. नवीन नाहीये. सगळं आपल्या पूर्वजांना ज्ञान होतं. शिवाय अजून एक प्रकार होता, कदाचित आठवत असेल, आपल्या इथे फक्त बाळंतपणात हा प्रकार होतो. जेव्हा बाळंतपणात केस धुतात आणि सर्दी होऊ नये, कारण बाळाला इन्फेक्शन होतं. आईला जे सर्दी झाली की बाळाला होतं. म्हणून तिचे केस बाळंतपणात धुतले की लगेच वाळत नाहीत. हां. वाळत नाही. म्हणून पूर्वीच्या काळी धूप द्यायचे तिला. धूप द्यायचे. हां, तर हो. धूप यंत्र असायचं खास. आणि आताही बऱ्याच ज्या ऐतिहासिक चित्रपट आहेत त्याच्यात दाखवतात दाखवलेलं त्या आहे. धुपाटण्यामध्ये ते इव्हन सगळं. आमच्या काळी आम्ही पण घेतले धूप. बरं. आता नाही हं, पण आमच्या म्हणजे एक 40 वर्षापूर्वी असायचं. तर मग त्या ते नॅचरल ते अजून हे मिळत हो, असेल केसांना. त्यामुळे ना त्या उष्णता तर मिळायची, त्यामुळे केस सुकायचे. शिवाय त्याला त्या धुरामुळे केस काळसर व्हायचे. म्हणजे काळं करण्याचा पण हे होता. म्हणजे सुगंधित करणं, काळं करणं आणि प्लस हेअर ड्रायर पण होतं ते. ड्रायर म्हणजे गरमीमुळे उष्णतेमुळे ते केस वाळतील. सुकायचे. हां, तर असे 3 in 1 होतं ते धूपयंत्र. तर असं पण होतं त्या काळी. कितीतरी माहिती हो, हो. हळूहळू मिळते आहे की म्हणजे वेद झालं, परत जुन्या काळचे सगळे आहे ते आता आता येत चालले आहे हो, सगळ्या हो. काही गोष्टी. इव्हन शारंगधर नावाच्या एक आयुर्वेदिक म्हणजे त्या काळचा महान हे आहे, ऋषी आहे. त्यांनी तारुण्य परत मिळवायचं कसं, म्हणजे नवीन दात येतात, नवीन केस येतात, असे पण औषधं सांगितलेले आहे. क्या बात आहे. हो, हो, हो. म्हणजे अशा होते. आणि त्वचा पण म्हणजे सुरकुत्या वगैरे जातात, याच्यासाठी पण त्यांनी विशिष्ट औषध सांगितलेलं आहे. म्हणजे इतके आपले पूर्वज पण त्याच्याबद्दल कॉन्शियस होते. आजकाल आपण अँटी रिंकल क्रीम्स वगैरे म्हणतात, कितीतरी क्रीम वापरतो. टक्कलवर केस उगवण्यासाठी ऍड येतात मोठमोठ्या. हो. पण हे पूर्वीच्या काळी आदिवासी तेल सुद्धा वगैरे. हो, आदिवासी असं येतं. बरं, आता ही केशरचना आणि शृंगार झाली, पण आधी मोकळे केस ठेवणं हे काहीतरी एक साईन होतं, ते काय होतं? हां, बरोबर प्रश्न विचारला. पूर्वीच्या काळी केश रचना करायलाच हवी विवाहित स्त्रीने. अच्छा, हां, असं होतं. हां. कारण की मोकळे केस म्हणजे तुम्ही विरहिणी आहात. हम्म. हां, म्हणजे एक तर नवरा गावाला गेले, तुमच्या सोबत नाही आहे, हम्म. तर केस मोकळे असायचे. किंवा विधवा स्त्री वगैरे नाही करायची केशरचना. तर रचना करणं हे सौभाग्याचं, आनंदाचं, उत्सवाचं प्रतीक होतं. तर जसं की द्रौपदीचा अपमान केला होता. हो हो. दुःशासनाने तिला मांडी दाखवली होती. तर तिला खूप संताप आला होता आणि तिने तेव्हा प्रतिज्ञा केली होती की मी तोपर्यंत केस बांधणार नाही, जोपर्यंत भीम त्याच्या रक्ताने माखलेल्या हाताने माझी वेणी घालणार नाही. तर म्हणजे मी विरहिणी स्त्रीसारखं, म्हणजे नवरे असूनही नसल्यासारखंच झालं ना, असं की त्यांनी काहीच त्यांनी अपमान केलं, झाला अपमान तिचा. नसतं. केस धरून नवऱ्यांसमोर तिला ओढलं. माझा अपमान झाला. हां, हां, हां. म्हणून मग तिने ही प्रतिज्ञा केली होती. वेणी संहार नावाचं नाटक आहे संस्कृतमध्ये, बरं. हां, भट्टनारायणचं. तर त्यात ही कथा आलेली आहे. तर मग विरहिणी स्त्री म्हणजे एखाद्याचा नवरा गावाला गेला, टूरवर गेला, आजकालच्या भाषेत बोलायचं झालं तर तोपर्यंत तिने सजायचं धजायचं नाही. कारण सजायचं धजायचं आपल्या पतीसाठी. हां. मग जेव्हा तो नवरा घरी येईल मग तेव्हा सजायचं. नाही, पण तेव्हा तो घालणार वेणी. अरे बापरे. ही पण पद्धत होती तेव्हा, की नवरा आपल्या हाताने बायकोची वेणी घालायचा. वा. मेघदूतामध्ये आलेलं आहे
की त्या यक्ष मेघदूताचा नायक आहे यक्ष. आणि मग लोकांनाही कळायचं हा यक्ष हा त्याबद्दल यक्ष बोला आधी. हां. तर त्या यक्षात त्याला पदच्युत केलं होतं कुबेराने आणि त्याची रवानगी थेट आपल्या रामटेकवर केली होती, रामगिरीवर. बरं. त्यामुळे मग तो विरहात होता, तर त्यांनी मेघाद्वारे संदेश पाठवला आपल्या पत्नीला. तर त्यावेळेला त्यात वर्णन आहे की बा तुझ्या म्हणजे केस सगळे गुंतलेले वगैरे आहेत, मोकळे सोडलेले होते, त्याच्यावर संस्कार करत नाही काही, न्हाणे धुणे किंवा तेल लावणं वगैरे. तर मग मी तुझ्या हाताने मी आल्यावर माझ्या हाताने त्याची वेणी घालीन असं वगैरे. तर ही एक पद्धत खूप मजेदार होती. पण आज उलटं झालंय. आज नवऱ्यासोबत असलेल्या स्त्रिया मुली फॅशन म्हणून केस मोकळे सोडतात. पूर्वी नवरा सोबत नसताना स्त्रिया केस मोकळे सोडायच्या आणि नवरा सोबत असल्यावर वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायच्या, त्यांना सजवायच्या मोत्यांनी, हिऱ्यांनी. म्हणून काय तेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर नाही व्हायची? नाही, एक्स्ट्रा मेर काय, तेव्हा बहुपत्नीत्वाची चाल होती, त्यामुळे काही त्यांना काही स्कोपच नव्हता असं. पण ते केशरचना म्हणजे ते एक लोकांनाही लक्षात यायचं की नाही आता हिचा पती घरात नाही आहे. हां, म्हणजे कारण केस मोकळे आहे, ही एखाद्या हिच्या विरहिणीसारखी आहे, विरहिणीचा श्रृंगार हे असायचा, तो वेश असायचा. किंवा पिरियड्स वगैरे आले तेव्हा पण केशरचना करायचे नाही? नाही, असं वगैरे काही नव्हतं, असं नव्हतं. तर अशा प्रकारे किती म्हणजे माहिती सांगण्यासारखी आहे. आता जसं केसांना सुद्धा एक तर नैसर्गिक अलंकाराने म्हणजे फुलापानांनी सजवायचे. तर एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण गजरा घालतो, फुलं लावतो, तर मोत्याच्या माळ्या जसं आता तू कानाचे वेल लावलेले आहेत तसे आंबाड्याला सुद्धा वेल असतात. असे छोटे छोटे मोती लावलेले असतात बघ हल्ली लग्नात म्हणजे वधूंनी वगैरे. हे सगळे प्रकार त्याही काळी असायचे. सोन्याचे दागिने, सोन्यानी सुद्धा आंबाड्यावर सोन्याचं हे लावायचे, त्याला एक नाव आहे. दागिन्यांमुळे पण वस्त्र म्हणजे स्लीव्ज वगैरे पण असायच्या. जसं आता दागिन्यांचे जे वेल असतात ते स्लीव्सच्या पद्धतीचे असायचे. एक पिक्चर चित्रपट मी बघितला होता रेखाचा, किंवा इव्हन रेखाचा पिक्चर जाऊ द्या, आत्ता अंबानींच्या सुनेनी आता ती गाला फॅशन शो याच्यामध्ये गेली आहे, तेव्हा पण तिने जी चोळी घातलेली होती आणि त्याचं पूर्ण इथे त्या दागिन्यांची ती वेली होती तिची, ती ॲज अ स्लीव ती आत्ता पण तिने ती परिधान केली होती. म्हणजे वस्त्राचं काम दागिने करायचे, दागिने करायचे. म्हणजे अगदी याच्यावर सुद्धा अंगावर वगैरे सुद्धा इतके जास्त दागिने असायचे की चोळीची गरजच नाही पडायची, एवढे दागिने असायचे. हो, दंड वगैरे झाकायला, गळा झाकायला वगैरे वगैरे. हा आहे. इव्हन पूर्वीच्या काळी जसं मी सांगितलं की गाठी मारून वस्त्र नेसायचे, तर मेखला हा दागिना त्याचमुळे आला. मेखला म्हणजे कंबरपट्टा. अच्छा. त्याला खूप सारे लोलक असायचे मोत्याचे वगैरे. आजही नाही कसं साईडला लावतात आणि मेखला म्हणजे कंबरपट्टा. तर त्या कंबरपट्टानी ते वस्त्र करकचून आवळलं जायचं. म्हणजे हा पण त्याचा एक उपयोग असायचा की त्यांनी ती साडी किंवा ते वस्त्र जे आहे स्त्रियांचं ते बांधलं जायचं. पुस्तक वाचत असताना एक नूर आदमी दो नूर दसनूर कपडा असा एक उल्लेख आला, त्याचं काय आहे? म्हणजे जसं मी सांगितलं की आपल्या पूर्वजांनी वस्त्राला सुद्धा प्रसाधनाचा दर्जा दिलेला आहे. कारण प्रसाधन हे माणसाची ओळख असतं, माणसाची प्रतिष्ठा वाढवतं, माणसाचं सौंदर्य वाढवतं. म्हणजे माणसाचा एक नूर असला तरी वेगवेगळे कपडे घालतात. जसं आता साडी नेसली आहे तर साडीचं सौंदर्य वेगळं, नऊवारीचं सौंदर्य वेगळं आहे की नाही. दुसऱ्या याच्याऐवजी वेगळा ड्रेस घातला किंवा आज खास जरीची वगैरे साडी घातली त्याचं एक वेगळं. तर आपण वस्त्र जसं घालू तसं आपल्या सौंदर्य म्हणजे वाढतं, भर पडते असं. म्हणजे शंकरांचं आणि यांचा पण उल्लेख तुम्ही अगदी बरोबर आठवण काढली. पुराणातली समुद्र मंथनाची कथा साधारण सगळ्यांना माहिती आहे. तरी तुम्ही एकदा तर पोशाखाला नाही, पोशाखाचं असं महत्व आहे की पोशाखाला महत्व कसं आहे त्याही काळी होतं. तर त्याचा एक मजेदार उल्लेख केला आहे की समुद्र मंथन झालं तेव्हा त्यातनं विष निघालं, त्याचबरोबर लक्ष्मी पण निघाली. पण आता विष्णू होता तो आपलं प्युअर सिल्क रेशमी वस्त्र पितांबर धारण केलं होतं त्यांनी. त्यामुळे चांगले कपडे असल्यामुळे, त्याचे भारी कपडे असल्यामुळे त्याला लक्ष्मी दिली समुद्राने, समुद्राची कन्या लक्ष्मी. तर त्याला निवडलं लक्ष्मीचा वर म्हणून. आणि विष निघालं. ती शंकरजी होते बिचारे,
दिगंबर अवस्थेतले, हं. त्यांच्याकडे काहीच म्हणजे इम्प्रेसिव्ह का झाले विष्णूजी? हं. कारण की त्यांनी कपडे चांगले घातले होते, त्यामुळे त्यांना लक्ष्मी मिळाली. हं. आणि शंकरजींना विष घ्यावं लागलं, विषप्राशन करावं लागलं. म्हणजे योग्यता माणसाची कशी कपड्यावरून ठरवल्या जाते, ठरवल्या जाते. असं अच्छा. सांगायचं आहे सुभाषितकारांना. बापरे! ते आणि आज आजही खरं आहे, हं. त्याही वेळी खरं होतं. आणि आता विष्णूजींचा महिना सुरूच आहे, अधिक मास अधिक सुरू मास आहे. सुरू आहे. हो, हो, हो. आणि त्यांचा उल्लेख हो. इतका छान केला. त्याच्यावरून अजून एक आठवलं, आपल्याकडे दानाचं खूप महत्त्व आहे. हो. तर एवढं अलंकार स्वतः घालायचे आणि देवाला सुद्धा दान करायचे. म्हणून पद्मनाभ मंदिर, जगन्नाथ मंदिर यात रत्न, हिरे, माणकं आणि दागिने याचा प्रचंड साठा आहे. हो. म्हणजे आपली अलंकाराची आवड आपण देवाला सुद्धा दान करून हे केलेले, फेडलेली आहे, असं मला म्हणायचं आहे. हां, आता ग्रीष्म ऋतूमध्ये पण जसं आता तुम्ही म्हटलं होतं, की व्यक्तीप्रमाणे माणसांप्रमाणे आपण देवाला पण ट्रीट करतो. हं, हं. तर या ग्रीष्म ऋतूमध्ये पण शंकराला एक तर तापट स्वभाव असल्यामुळे पाण्यात पाण्यात ठेवायचं. ठेवलं. हं. ही पण आपण बरोबर आहे. हो, करतो. हो, म्हणजे हो, हो. असं एक अशी नाळ जुळलेली जुळते. आहे हो, हो. प्रत्येक बिलकुल, बिलकुल. हो, हो, हो. एकेका विषयाची हो आणि आणि आपल्या या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. पुरुषोत्तम मास. त्यामुळे म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे विष्णूचा मास. हं. अजून एक विशेष सांगायचं म्हणजे आपल्या इकडे म्हणजे आपण माणसं जे करतो ते आपण देवावर हे करतो. देवातही पाहतो. जसं की आपण दागिने घालतो, आपण देवाला दागिने घालतो. जसं मी मगाशीच म्हटलं. हो. कोणत्याही देवाचं वर्णन असलेला श्लोक असो, अगर गाणं असतो, गीत असो, आपण देवाच्या दागिन्यांचे उल्लेख करतो. म्हणजे देवाची ओळख वर्णन करतो. सुद्धा हां. जसं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे गाणं आहे. तर काय म्हणतात त्याला, तळपती करकटावरी. मकर कुंडल तळपती श्रवणी. म्हणजे मकर कुंडल घातलेली आहेत त्यांनी. म्हणजे देवाचं सुद्धा कंठी कौस्तुभ म्हणी विराजित. म्हणजे देवाचं सगुण रूपाचं जेव्हा आपण वर्णन करतो तेव्हा त्याच्या दागिन्यासहितच करतो. म्हणजे आपले देव सुद्धा दागिन्याशिवाय नाही आहेत. नाहीये आणि गणराज रंगी नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋणझुण. म्हणजे आपण लगेच त्याच्या पैंजण. पैंजणाचा उल्लेख करतो. असं सगळ्याच याच्यामध्ये आपण देवाच्या सगुण रूपाचं वर्णन दागिन्यांसहितच करतो. म्हणजे आपले देवसुद्धा संपूर्ण सालंकृत असतात. आणि ते पैंजण घालणं किंवा बांगड्या घालणं हं, हं. ते पण एक स्त्री घरात असण्याचं पण प्रतीक आहे. तिचा जो आवाज आवाज हां. स्त्रीचं म्हणजे अस्तित्व चाहूल प्रस्थापित करतो ते. प्रस्थापित होतो. हो, अर्थातच. है ना? पण तेच आता काय झालं की हळूहळू या सगळ्याच गोष्टी लुप्त होत लोपच चालल्या. लुप्त होत चालले. हम्म. पण आजही लग्नात वगैरे त्याचं तेवढंच महत्व आहे बरं का. हो, पण ते कोणती स्त्री असं प्रसंगीच. म्हणणार नाही की मी काहीच नाही घालत बा, मी जीन्सवर लग्न लावते, असं कधीच नाही म्हणणार. ती त्या पूर्ण पारंपरिक वेशातच सुंदर दिसते. दिसते आणि ती येते. पण आजही म्हणजे कितीही मॉडर्न मुली असल्या तरी लग्नात त्यांना त्याच वेशात म्हणजे शृंगार हवा असतो शृंगार हवाच असतो आणि तेव्हाच ती वधू वाटते. आणि तो वेगळा तेज असतो. कारण एरवी आपण तिला अलंकारित बघतच नाही आणि त्या मंडपात ती जेव्हा इतकी छान नटलेली असते तेव्हा ते वेगळं तेज तिचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन. प्रश्नच नाही. पण ती सगळ्या भारतीय वेशात असल्यामुळेच ती तेवढी सुंदर दिसते. साहित्याशिवाय प्रसाधनाला काही महत्व आहे किंवा प्रूफ आहे का काही? हो आहे. म्हणजे आता साहित्य इतक्या हजारो वर्षापूर्वी वेदापासून आपण साधारण आढावा घेतलेला आहे. वेद, नंतर पुराण, ललित किंवा अभिजात साहित्य कालिदास, बाणभट्टी इत्यादींचा. तसंच अश्वघोष नावाचा म्हणजे बौद्ध साहित्य. आणि काय म्हणतात त्याला, प्राकृत साहित्यसुद्धा आहे. असं जसं विनय पीठक वगैरे म्हणून आहे, त्रिपीठक म्हणून बौद्ध धर्मावरचं साहित्य आहे. त्यात सुद्धा हे उल्लेख आले. म्हणजे त्यात त्या संन्यास घेतलेल्या, बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेल्या संन्यासांनी कसं वागायचं याचे नियम सांगितले विनय पीठकात. तर त्यात त्यांनी सांगितलंय की अंगराग लावायचा नाही, काजळ लावायचं नाही. म्हणजे त्यावरून आपल्याला काय कळतं की तेव्हा इतकं प्रचलित होतं की त्या संन्याशांना सुद्धा वाटायचं की आपणही लावावं थोडंसं अंगराग, थोडं उठणं लावावं, काजळ लावावं. एवढं होतं. म्हणजे आम लोक लावायचे. त्याला आम आदमी म्हणतो आपण. तर प्रत्येकजण तेवढा शृंगार करायचे. तर अशा अनेक ग्रंथांवरून ही माहिती मी काढली आहे.
पण हे साहित्यात वर्णन केलेलं आहे, पण त्याचं प्रत्यक्ष प्रूफ काय हा चांगला प्रश्न विचारला. प्रत्यक्ष प्रूफ आपल्याला शिल्पकलेवरून मिळतं. बर. आपल्या देशामध्ये शेकडो मंदिर आहे आणि ती शेकडो मंदिरं जसं आपण स्वतःला दागदागिन्यांनी अलंकृत करतो ना, तशी ती मंदिरं सुंदर सुंदर शिल्पांनी अलंकृत आहे. म्हणजे आतमध्ये देव आहे पण बाह्य भाग त्याचा अलंकृत केलेला आहे शिल्पांनी. त्या शिल्पावरून आपल्याला त्या काळी प्रसाधनाला कसं महत्त्व होतं, वस्त्र कोणत्या प्रकारची घालायची, एवढंच नव्हे तर त्या काळी केशरचना म्हणजे हेअरस्टाईल्स कशा असायच्या, ह्या सगळ्याचं आपल्याला प्रमाण मिळतं, प्रूफ मिळतं की कसं असायचं. म्हणजे ती सगळं प्रसाधनांची जे सगळं काही आहे ते मंदिरांवरती कोरलं गेलेलं आहे. कोरल्या गेलेलं आहे. हां हां, त्यामुळे तो ते प्रूफ आहे असं म्हणता येईल प्रूफच आहे. आपल्याला. हो, म्हणजे ते असेच गुप्त काळातले मौर्य काळातले जे शिल्प आहे, तर गुप्त काळी अशी फॅशन होती, मौर्य काळी अशी फॅशन होती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे अगदी प्रत्येक शिल्पाच्या पायामध्ये किती बारीक काम आहे ना कोरण्याचं, पण पैंजण कोरलेली असतात. एक आयलायनर लावते डोळ्याला असं एक शिल्प आहे. तर केशरचना करणारा पण आहे आहे. का? हां हां, पार्वतीजी हो पण. हो हो. तर अशा ती शिल्प आहे, ती जर आपण दर्शकांना दाखवू शकलो हो, तर नक्कीच. आपण फोटो दर्शकांना दाखवूया. हां, तर जास्त मजा येईल ते पाहताना. अश्वघोष हे कोण होते? अश्वघोष हा संस्कृतच साहित्यिक किंवा कवी होता. त्यांनी बुद्धचरितम म्हणजे बुद्धाच्या जीवनावरचं चरित्र लिहिलं. त्यात पण असं सांगितलेलं आहे की त्या काळी वस्त्रांवर हंसाचे छापे असायचे किंवा हंसाचं डिझाईन अच्छा, म्हणजे असायचं. आता जी पैठणी आपण मोराचे हां, special मोराला आहे. जसं महत्त्व आलंय तसं पूर्वीच्या काळी याला हंसाचं चित्र जास्त प्रचलित होतं, म्हणजे फॅशन होती, प्रचलन होतं त्याचं. तर तो म्हणजे बुद्ध व्हायच्या आधी सिद्धार्थ राजकुमार होता तेव्हा त्याच्या वस्त्राचं वर्णन आलेलं आहे की त्याच्यावर सोनेरी हंस कोरलेले आहेत. कोरलेले आहेत त्याच्या वस्त्रावर. इतकं त्याचं भरजरी वस्त्र आहे. तर अशा या साहित्यातल्या छोट्या उल्लेख गोळा करून आपल्याला एकंदरीत पूर्ण प्रसाधनाचा विस्तृत असा पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो की त्या काळी वस्त्र, अलंकार, विलेपन, केशरचना ह्या सगळ्या किती प्रकारच्या होत्या, किती विस्तृत शृंखला होती या प्रसाधनांची, हे आपल्याला लक्षात येतं. आपले जे अलंकार होते ते फक्त सजण्याचंच काम करायचे की अजून काही पण त्याच्यामध्ये वेगळा उद्देश होता? छान प्रश्न विचारलास. अलंकार या शब्दातच त्याचं रहस्य आहे. बर अलम शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये पुरे, पर्याप्त, बर. पूर्ण असा होतो. जो आपल्या सौंदर्याला पूर्ण करतो, परिपूर्ण करतो. अलम करोति अलंकारः. अच्छा. हां, म्हणून म्हणजे सौंदर्याला परिपूर्णता आणणं. पण एवढाच रोल नव्हता. तर अमरकोश नावाचा एक ग्रंथ आहे संस्कृतमध्ये, जो समानार्थी शब्दांचा कोश आहे. त्यात अलम या शब्दाचे 4 अर्थ सांगितले आहेत. त्यात एक अर्थ आहे पर्याप्त, दुसरा अर्थ आहे शक्ती, तिसरा अर्थ आहे वारण आणि चौथा आहे भूषण. भूषण म्हणजे जो भूषवितो, सुंदर बनवतो, तो तर आहेच. पण एक शब्द आहे शक्ती. तर अलम म्हणजे अलंकार म्हणजे काय, तर तो शक्ती म्हणजे संकटापासून रक्षण करण्याची शक्ती अलंकारात असते, अशी आपल्या लोकविश्वास होता, जनविश्वास होता आपल्या प्राचीन काळी. दुसरं म्हणजे पर्याप्त अर्थ आहे अलमचा अर्थ. पर्याप्त म्हणजे काय, तर दुष्ट शक्तीला पुरे म्हणणं, थोपविणं. तर नजरदोष वगैरे असं? हां, एक्झॅक्टली. म्हणजे जी दृष्ट लागते बाळाला, जसं आपण काजळ लावतो, काजळाची टीट लावतो का, बाळाला दृष्ट लागू नये म्हणून. गालावर लावतो, कपाळाला लावतो, हनवटीला लावतो, बेंबीला लावतो, तळपायाला लावतो की दुष्टशक्तीपासून त्याचं रक्षण. तर हा जसं अलंकाराचाच प्रकार आहे ना काजळ लावणं. तर तिथे पण बाकी जे आपण म्हणतो मनगट्या घालतो आपण, बाळाच्या पायात तोरड्या घालतो जन्मल्या म्हणजे बारसं झाल्यावर वगैरे, तर त्या दृष्टशक्तींना थोपवणं हा एक अर्थ आहे. आणि कोणताही म्हणजे कसं सगळे अलंकार वलयाकृती असतात बघा. वलय म्हणजे गोलाकार असतात. म्हणजे कानात बाळ्या घालतो लहानपणी आपण, काही असे झुमके वगैरे नाही घालत, बाळ्या घालतो, बरोबर आहे. नंतर हातात आपण कडं घालतो लहान बाळाच्या, पायात वाळा घालतो, वाळाच म्हणतो त्याला, तर गोल रिंगच असते ती.
तर काय तर ती कोणत्याही दुष्ट शक्तीपासून, लहान मुलांना आपण जास्त जपतो बघा, हो. तर त्या दुष्ट शक्तीपासून त्या त्या अवयवाला रिंगण घालून त्याचं त्या अवयवाचं रक्षण रक्षण करणं. करणं. हं. म्हणजे नाक आपण मुलीचं लहानपणी नाक हे करतो, टोचतो. तर हं. का तर त्या नाकाचं रक्षण व्हावं. कानाला म्हणजे यांनी सांगितलंय, सुश्रुत संहितेत सांगितलंय हं. की रक्षाभूषण निमित्तम बालस्य कर्णौ विद्यते. तर अर्थात रक्षणासाठी बाळाच्या कानाला म्हणजे कानाचं रक्षण व्हावं. कारण कान फार महत्वाचा अवयव आहे. हो. संपूर्ण ज्ञान हे कानाच्या माध्यमातूनच येणार आहे जाणार आहे. भविष्यात. हो. असं. तर या दृष्टीने आपण त्यावेळेला कान टोचले जायचे आणि त्याच्यात लगेच सोन्याच्या बाळा घालायच्या बघा. सोन्याला सुद्धा तसं महत्त्व होतंच की हो. सोनं घालायचं बघा. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण लहान बाळाला किती गरीब असो पण तो सोन्याने टोचतो कान. शिवाय दुसरं म्हणजे रुख्म नावाचा एक दागिना असायचा, रुख्म. अच्छा. तर त्या रुख्म म्हणजे सूर्य. रुख्म याचा अर्थ सूर्य असतो आणि सूर्य हा रक्षणकर्ता आहे जगाचा. हं. सूर्याने जीवन आहे बरं. जीवसृष्टीत जे काही जीवन आहे ना ते सूर्यामुळे आहे. वनस्पती सूर्यामुळे वाढतात, आपली वाढ सूर्यामुळे सूर्यामुळे. होते. तर सूर्य हा आरोग्याचा रक्षण करता आहे म्हणून रुख्म नावाचा दागिना घालायचे. हळदीचं कंकण बांधतात लग्नात. हो. हळद कांकण सुद्धा म्हणतो आपण. हो. हां, कंकण म्हणतात संस्कृतमध्ये, मराठी त्यात बोलीभाषेत काकण म्हणतो आपण. हं, हं. तर ते कंकण सुद्धा म्हणजे हळद ही सोन्याचं प्रतीक आहे. हो. आहे की नाही? तर पिवळं असतं ना? पिवळं असतं. हं. म्हणूनच नवरीला सुद्धा आपण तिचा कांतिमान व्हावा तिचा वर्ण म्हणून हळद हळद लावतो. लावतो. तर त्याच्या भूतपिशाच्याचं वगैरे जे काही आहे त्याचं निराकरण व्हावं, त्या जीवाचं रक्षण व्हावं आणि देवतेची कृपा व्हावी. पूर्वीच्या काळी हे पण असायचं की प्रत्येक रत्नामध्ये, दागिन्यांमध्ये देवता वास करतात आणि म्हणून तो दागिना घातला की आपलं रक्षण होतं. ही सुद्धा भावना किंवा लोकविश्वास ज्याला आपण म्हणतो तो होता. मग ते दागिने नक्षीकाम वगैरे नंतर आलं आणि मग ती शोभा क्षेत्रात रमले की त्याला म्हणजे डेकोरेशनचा भाव आला. तर हे एक फार महत्त्वाचं आहे. आणि आजही बघा आपण अमुक म्हणजे नवग्रहांचे नवरत्न असतात. हो. आणि शिवाय 12 उपरत्न आहे, चंद्रकांतमणी, सूर्यकांतमणी वगैरे. त्या सगळ्यांचा हे की आपलं रक्षण व्हावं त्या देवग्रहांच्या अवकृपेपासून, ही भावना आहे. दुसरं म्हणजे कंकण घालतात स्त्रिया. तर कंकण घातल्याने गर्भाशय सशक्त राहतं, गर्भधारणा चांगली होते आणि सुखप्रसूती होते, म्हणजे इझिली डिलिव्हरी होते. या सर्व कारणामुळे आणि उत्तम संतान प्राप्ती होते. म्हणून कंकण घालायचं. कंकण म्हणजे बांगड्या घालायच्या. म्हणून पूर्वीच्या काळी स्त्रिया बघा बांगडी वाढवली म्हणायचे, फुटली नाही म्हणायचे. आणि जर का झाली अशी आणि नसेल वेळेवर बांगडी तर धागा बांधायचे, पण हात तसा थोटा नाही ठेवायचे. हां, ह्याला फार महत्त्व होतं आपल्याकडे. भुंडा हात किंवा थोटा हात नाही म्हणायचे. तर असं कल्पना होती की सौष्ठवयुक्त शरीर असतं त्यात देवता वास करतात आणि रोगी शरीर असतं त्यात भूतपिशाच वास करतात. असं आपण म्हणतो ना, काहीतरी बादलंय वगैरे असं शब्द आहे बघा. तर म्हणून आपण आपलं शरीर चांगलं ठेवायचं, दागदागिने घालायचे, म्हणजे आपल्यामध्ये देवतांचा वास राहील आणि त्या देवता आपल्या कायम संरक्षण करेल, अशी भावना होती त्या काळी. शिवाय मंगळसूत्र वगैरे सुद्धा पाठीमागे हीच भावना आहे. मंगलसूत्र म्हणतात, त्याचं नाव मंगल आहे, की ती त्या विवाहित स्त्रीचं ते रक्षण करते. आज वेगळ्या अर्थाने पण रक्षण करतं, कारण माहीत असतं की ही स्त्री विवाहित आहे, ही स्त्री विवाहित आहे माहीत असतं आणि त्यामुळे तिच्याकडे वाकड्या नजरेने बघत नाही. म्हणून पुष्कळ स्त्रिया बघा पती गेल्यावर सुद्धा मंगळसूत्र घालतात, कारण ते एक सुरक्षेचं कवच असतं. आज पण आहे ना ते, तसं पूर्वीही होतं. इव्हन वधूला वरांना जी अंगठी घालतात ती सुद्धा संरक्षक कवच आहे बुवा, असंच समजलं जायचं. तर अशा प्रकारे आपण त्या दागिन्याच्या निमित्ताने रिंगण घालून अवयवाला दुष्ट शक्तीपासून त्याला रक्षण करतो. अवयवाचा रक्षा कवच म्हणून प्रत्येक दागिन्याकडे पूर्वी पाहायला जायचं. मग हळूहळू ते फॅशन, चैन, विलास वगैरे म्हणून त्याचं रूपांतर झालं. बरोबर. आता जसं आपण आभूषणं आणि हा अलंकार म्हटलं, तर त्याच्यात तुम्ही उल्लेख केलेला आहे की अनेक आडनावं पण त्याच्या माध्यमातून आलेली आहेत. अगदी बरोबर. म्हणजे ते इतका भरभराट झाली होती त्या उद्योगधंद्यांची की पिढ्यानपिढ्या लोक ते व्यवसाय करायचे, म्हणून त्यांना तीच नावं पडली. जसं आपण पाहतो बघा, पारेख ज्वेलर्स,
हां. म्हणजे त्या व्यक्तीचं आडनाव पारेख असतं. हो, पारेख म्हणजे पारखी शब्द आपला. रत्न पारखी आडनाव आहे. हो. आहे की नाही? सोनार आडनाव आहे. माळी आडनाव आहे. हं. गांधी आडनाव हे बरं, गंध गांधीसुद्धा? हो. हां. म्हणजे त्या काळी गंधाचा म्हणजे अत्तरांचा व्यवसाय सुद्धा तेजीत होता, कारण तोही प्रसाधनाचा भाग आहे. त्यामुळे गंध विकणारे ते गांधी बरं. असा हा शब्द आलेला आहे. तर पारखी, जोहरी, जोहरी पण आहे हिंदी सायडर लोकांमध्ये. तर हे सगळे आडनावं त्यांच्या त्यांच्या व्यवसायामुळे आलेले आहे. एवढंच नव्हे तर आपल्या मुलींचे नावं पण बघ काही काही. रत्नमाला नाव असतं, माला नाव असतं, हेमा मालिनी, हं. रुक्मिणी, हां. कृष्णाची बायको. तो रुक्मिणी नावाचा ती अलंकार नेहमी घालायची म्हणून तिचं नाव रुक्मिणी झालं. बरं. कारण एखादा दागिना हा एखाद्याची ओळख असते. ओळख असते. जसं एखादा ते गोल्डन मॅन म्हणून आहे बघा आपल्या भारतात. हो. तो खूप सारे पुण्याचे. आहे ना. ती त्याची ओळख आहे. तसं रुक्मिणी म्हणजे रुक्मी नावाचा अलंकार ती धारण करायची म्हणून ती रुक्मिणी. अच्छा. हेमा मालिनी म्हणजे सोन्याची माळा धारण करणारी. मालिनी म्हणजे माळ धारण करणारी. तर हे सुद्धा शब्द माला, मालिनी, रत्नमाला किंवा आता मी काय सांगितलं रुक्मिणी, हे शब्दसुद्धा त्या त्या स्त्रियांची म्हणजे त्या दागिने घालण्यावरून ती ओळख झालेली आहे. रत्ना नाव असतं, तर मुक्ता नाव असतं. तर ह्या सगळ्या याच्यामुळे म्हणजे दागिन्यांची आवडच या नावातून सुद्धा प्रगट होते. प्रकट होते. क्या बात आहे. हं. आपण आता ऑलमोस्ट शेवटच आता करूया आपण, हं. की खूप मजा आली, छान वाटलं आणि इतकं सगळं म्हणजे अलंकार आणि सौंदर्यामुळे पण इतिहास जुळलेला आहे, आपली संस्कृती जुळलेली आहे, वेद जुळलेले आहेत. खूप छान मजा आली गप्पा करायला. तुम्हाला कसं वाटलं स्टुडिओमध्ये? मला पण खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की ह्या प्रसाधनाचा इतिहास लोकांसमोर जो आलेला आहे ते आपल्या भारतीय इतिहासातला एक सोनेरी पान आहे. आणि आपली भारतीय ज्ञान परंपरा हा शब्द अलीकडे खूप परवलीचा झालेला आहे. तर आता जे जे विद्यार्थी कॉस्मेटॉलॉजी हा विषय शिकतात म्हणजे प्रसाधनशास्त्र, त्यांनी जरूर आपल्या या भारतीय प्रसाधनशास्त्र आपलं मूळ काय आहे याचा शोध घ्यावा आणि त्याचाही अभ्यास करावा. आणि आपल्या प्रसाधनाने जशा भारतीय बाजारपेठ जशी प्रभावित केलेली आहे ते त्याही दृष्टीने आपल्या भारतीय स्त्रियांनी याचा विचार करावा, विशेषतः सोने खरेदी करण्याच्या बाबतीत. हे पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते. आणि शृंगाराचा प्रसाधनाशी संबंध असल्यामुळे आणि शृंगार हा सृजनाचा प्राण आहे. प्रसाधन हे शृंगार भावनेला जागृत करतं आणि म्हणून संस्कृत साहित्यात या प्रसाधनांचा खूप प्राचुर्याने उल्लेख केलेला आहे. तर या प्राचीन प्रसाधनांचा अगदी आवर्जून सगळ्या तरुणाईंनी अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे कळेल की आपण किती प्रगतावस्थेत होतो त्याही काळी आणि किती भरभराट, किती वैभव संपन्न राष्ट्र होतं हे याचं दर्शन आपल्याला या प्रसाधनांच्या निमित्ताने घडलं असं मला वाटतं. खूप छान वाटलं इथे येऊन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि मी तुम्हाला विचारलंच आहे की मी कशी दिसते आज हे कमेंट करावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद.